आपल्या युवा वर्गांमध्ये एक गोष्ट चुकीची होते. कोणती? आजकाल आपल्या युवा मुलांना प्रेम व्हायले आणि प्रेम झाल्याच्या नंतर सगळ्यात प्रेम होणं ही चुकीची गोष्ट नाही. प्रेम झाल्याच्या नंतर ज्या मार्गाला आपण चाललोय ते चुकीचा विषय आहे. आजकाल आपल्या मुलांना प्रेम झालं की ते काम धंदा सगळं सोडतं, करिअर सोडतं, अभ्यास सोडतं आणि फक्त त्या एका मुली मागं लागून आपलं जीवन बर्बाद करतं. मग जेव्हा त्या मुलीचं लग्न दुसऱ्यांसोबत होतं तेव्हा याला वाटतंय कारण याची सुद्धा वेळ गेलेली आहे. एवढा ज्याच्या मागं आपण वेळ घातला ती व्यक्ती काय आपल्या जीवनामध्ये आली नाही. मग आपल्याला वाटतं की आता आपण जीवन संपवावं. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कितीही प्रेम करतो म्हटलं तरी खिशात पैसा नसेल तर आपल्यासोबत कोणीही लग्न करणार नाही. काळ्या दगडावरची रेष आहे. आणि बरेच जण म्हणतात मुली पैशावर मरतात, मुली पैशावर मरतात, मुलीचे मायबाप पैसा पाहिले, मुली पैसा पाहूनच लग्न करायले. अहो मरू द्या ना मग पैशावर, आपण कमवू ना. आपण सुद्धा आपली मुलगी भिकाऱ्याला देणार आहे का? आपण सुद्धा आपली बहीण, जो व्यक्ती कमावतच नाही, ज्याचं काही कर्तृत्वच नाही, आपण आपली बहीण तशा मुलाला देणार का? नाही. मग आपल्या बहिणीसाठी, आपल्या मुलीसाठी आपण वेल सेटल मुलगा पाहतोय आणि जेव्हा आपला वेळ येते तेव्हा आपल्याला वाटते माझ्याकडं न पाहता फक्त चांगलं पाहून असं माझ्या घरी कोणीही मुलीला देऊन टाकावं. आज बरेच जण म्हणतात मुलाला मुली भेटना. कोणता चांगला मुलगा रिकामा? आपलं कर्तृत्व आपण घडवा, या त्या गोष्टीच्या मार्गाला लागण्यापेक्षा. आणि बघा, जी लोक म्हणतात मी कितीही प्रेम केलं तरी घरचे ऐकतच नाहीत, घरचे ऐकतील कस तरी कसे महाराज? आपले स्वतःचे खायचे वांदे आहेत आणि आपण म्हणतो मला तिच्याशी लग्न करायचं. बरोबर? आपलेच मायबाप आपल्यालाच पोसू परेशान आहे, तिला कुठं पोसणार आहेत? बरोबर ना? मग जेव्हा आपल्याला प्रेम होतं ना, जेव्हा आपल्याला वाटतं की मला ह्या व्यक्ती जीवनसाथी म्हणून माझ्या जीवनामध्ये पाहिजे, तेव्हा एक कार्य करा, आधी स्वतःचं कर्तृत्व घडवा. समोरच्या व्यक्तीला सांगा मी तुझ्याशी नुसतं फोनवर बोलून माझा वेळ वाया, आपण आपला वेळ वाया घालू नये. या विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वहावसी. काही न लगे एक भावाची कारण तुका मन्यान विठोबाची, करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वहावसी. पांडुरंगाकारू प्रथमा नमः, प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत तुकाराम महाराजांचा 3 चरणांचा उपदेशपर असा अभंग आज मी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. बघा, सप्ताहामध्ये सप्ताहाचे 7 दिवस 8व्या दिवशीचा असतो काला आणि या सप्ताहाच्या 7 दिवसामध्ये काही नियमावली वारकरी संप्रदायाने कीर्तनकारांना बनवून दिलेली आहे. ती म्हणजे पहिला जो दिवस आहे सप्त्याचा त्यामध्ये कीर्तन करायला नामपर अभंग निवडावं असा नियम आहे. दुसरा दिवस म्हणजे संतपर, ज्यामध्ये संतांची महिमा गायली जाते. तिसरा, चौथा, 5वा, 6वा दिवस आपण उपदेशपर अभंग घ्यायचे आणि पुढं 7वा जो दिवस आहे जागराचा जो दिवस आहे त्यामध्ये मागणीपर, 8वा दिवस काल्याचे वेगळे. अशा नियमाला अनुसरून निवडलेला उपदेशपर असा हा अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ जाणून घ्यायचा असेल. सुरुवातीच्या चरणामध्ये महाराज म्हणतात उपदेश काय सांगतो तुम्हाशी. आपल्याला सांगत आहेत काय की भजारे विठ्ठल, त्या भगवंताची भक्ती करा. आणि नाही जर भक्ती केली तर याचे दुष्परिणाम सुद्धा लगेच त्यांनी आपल्याला सांगून दिलेले की नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतर आपला हा जन्म वायाला जाणार. पुढं त्यांनी म्हणतात जेव्हा आपल्याला कळालं की भक्ती करायची, आपण म्हणतोय ठीक आहे आता भक्ती करायची, पण कधी करायची हा विषय सुद्धा लक्षात आला पाहिजे की करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वहावसी. आज भक्ती करू, उद्या भक्ती करू, परवा करू, असं जर भरोवरी करत राहिलं तर या भवनदीच्या पुरामध्ये आपण सुद्धा वाहून जाणार. मग या भवनदीच्या पुरामध्ये वाहून जाण्याच्या आधी मनुष्यानं भक्ती मार्गाला लागायला पाहिजे. आता लोक म्हणाले महाराज भक्तीबद्दल एवढी माहिती सांगितली तर अजून एक सांगून द्या की भक्तीसाठी लागतं काय. महाराज म्हणतात ओ जगात भक्ती एवढं सोपं काही नाही, काही न लगे काहीच लागत नाही, ना पद प्रतिष्ठा मान सन्मान VIP काही लागत नाही, पैसा लागत नाही, धन दौलत काहीही लागत नाही. मग काय लागतं? काही न लगे एक भावाची कारण मनातील खरा सात्विक भक्ती भाव, या व्यतिरिक्त दुसरं काहीही लागत नाही. आणि हा विषय आपल्याला पटून द्यावा. बघा, एखादा विषय जर आपल्याला पटावा असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण समोरच्याला काय सांगतोय? आईची शपथ, बाबाची शपथ, याची शपथ, त्याची शपथ, लेकराची शपथ. बरोबर ना? म्हणजे जो आपल्या खूप जवळचा व्यक्ती आहे त्या व्यक्तीची शपथ घालून आपण सांगतोय आणि समोरच्याला विश्वास होतो की बा या व्यक्ती व्यतिरिक्त तो कुणावर जास्त प्रेम करत नाही. मग या व्यक्तीची शपथ घातली म्हणजे याच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. मग महाराजांसाठी प्रिय कोण आहेत? तर पांडुरंग. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे आण
विठोबाची शपथ घेऊन सांगतो की काहीही लागत नाही, एवढी सोपी भक्ती आहे ती आपण करायला पाहिजे. हा झाला अभंगाचा सरळ साधा सोपा भाव. आता विठ्ठल प्रथमतः सर्वांना माझा रामकृष्ण हरी. सर्वांनी बोलायचं रामकृष्ण हरी. हा तिकडे आवाज सुद्धा माझी नजर पोचत नाही म्हणजे असं नाही की तुम्ही शांतच राहायचे. सर्वांचे हात वर करायचे, जोडा आणि मोठ्याने सर्वांनी बोलायचं. बोला ना रामकृष्ण हरी. क्या बात आहे. सर्वांचे मनापासून धन्यवाद बाबा. कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित सर्व भक्तजन आपले मी मनापासून धन्यवाद मानते. आणि महत्त्वाचं म्हणजे उपदेशपर अभंग मी निवडलाय, पण तुमच्या मनामध्ये भक्ती जी आहे ती पाहून मला असं वाटायला की तुम्हाला भक्तीबद्दल मी साधारण मुलीने उपदेश तरी काय करावं. बघा बरेच ठिकाणी म्हणतात ना खरी भक्ती काय कशाला म्हणतात, तर याचं उदाहरण तुमचं गाव आहे. वरून सुरुवातीला जेव्हा कीर्तन सुरू झालं होतं वरून पाऊस भरपूर प्रमाणात पडत होता. बऱ्याच जणांना असं वाटलंही असेल जाऊ दे कशाला जावं, पावसामध्ये चिकचिक आहे घरी बसावं, पण मनामधून कुठून तरी आवाज आला असेल की नाही तिकडे कीर्तन चालू आहे, आपण इकडं झोपण्यापेक्षा जाऊन कीर्तनामध्ये भिजलं तरी चालेल पण तिथं जाऊन कीर्तन ऐकूयात. हा आवाज ज्याच्या ज्याच्या मनामधून आला आणि जो जो व्यक्ती पाऊस चालू असताना सुद्धा कीर्तनामध्ये उपस्थित झाला, कोणत्या ना कोणत्या कारणामुळं झाला, त्या सर्वांच्या मनामध्ये सर्वश्रेष्ठ भक्ती या कलियुगामध्ये सुद्धा उभी राहिलेली आहे. आणि बघा जेव्हा भक्ती आणि भक्तीसाठी श्रीमद भागवत महापुराण जर कधी ऐकलं असेल आपण पहा, भक्ती आणि तिचे 2 मुलं ज्ञान आणि वैराग्य हे जेव्हा मूर्छा येऊन पडले होते आणि श्रीमद भागवत महापुराण नारदजींनी तथा सनकादिक ऋषींनी केलं होतं, तेव्हा त्यांनी सांगितले की भक्तीनं राहायचं कुठं, तर भगवंत म्हणतात आता भक्तीला स्थान कोणतं दिलेले, इकडे तिकडे दुसरं कुठं नाही, भगवंताच्या आपल्या भक्ताच्या हृदयामध्ये राहायचं आहे. आणि तशाच प्रकारे आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये जी भक्ती आहे त्या भक्तीला मी खरंच मनापासून वंदन करते आणि आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. या कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित सुंदर असे मृदंगाचार्य या ज्यांनी फक्त गावागावामध्येच नाही तर टी व्हीवर सुद्धा झी टाकीज असो कुठे असो बऱ्याचशा प्रोग्राममध्ये सुद्धा ज्यांनी कीर्तनं वाजवलेले आहेत. हरिभक्तप्राण सचिन महाराज मुंडे एकदा जोरदार महाराजांसाठी टाळ्या वाजवायच्या. तथा सुंदर असे जेवढे काही वारकरी उपस्थित आहेत मुलं वारकरी शिक्षण संस्थेची या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. आपल्या आवाजाने सर्वांच्या मनावर एक वेगळी छाप पाडणारे हरिभक्तप्राण श्रीराम महाराज. मला वाटलं थोडं नाव मागं पुढं झालं का काय. श्रीराम महाराजांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. बघा त्यांचं नाव असं आहे, भक्तीमध्ये 7 दिवस आपण फक्त त्यांना सारखं नावानं आवाज द्या, श्रीराम महाराज श्रीराम महाराज श्रीराम महाराज, एवढं नामचिंतन होईल की आपल्याला मोक्ष जागेवर मिळून जाईल. म्हणून आधीचे जुनी लोक म्हणतात नावच असं ठेवा की भगवंताचं नाव सतत आपल्या मुखामध्ये राहिलं पाहिजे. अशा प्रकारे श्रीराम महाराजांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. सुंदर असा आवाज आहे त्यांचा आणि जेवढे मोठे कलाकार तेवढीच नम्रता सुद्धा तिघांच्याही अंगी आहे. तथा त्यांना साथ देणारे हरिभक्तप्राण सोपान महाराज एकदा जोरदार टाळ्या महाराजांसाठी. सुंदर असा आवाज ज्यांचा आहे. सर्व जेवढे काही साथसंगत करणारे सर्वजण गायक वादक आपण चांगल्या प्रमाणे बोलवलेली आहेत. महत्त्वाचं म्हणजे आमचे प्रकाश बाबा यांनी सर्वांशी कॉन्टॅक्ट करून दिला, मला असं सांगितले. दिनेश दादा सुद्धा त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद मानते. आज ज्यांनी आम्हाला इथं बोलवलेले आहे, आजच्या कीर्तनाचे ज्यांचे सौजन्य आहे, श्री रणजित भाऊ भागचंद शिंदे उपसरपंच कामठी, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. तथा श्री हरिभक्तप्राण जालिंदर आबादास मोठे कॉन्ट्रॅक्टर यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायचे. दोघांनी सुद्धा आज कीर्तन सौजन्य ठेवले आहे, त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद. वेळोवेळी आमच्याशी संपर्क साधणारे दिनेश दादा त्यांचेसुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद मानते. आणि ज्यांच्या घरी आम्ही आताच भोजन केले, सुंदर अशी सेवा ज्यांनी आमची केली त्यांचेसुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद मानते. लाभलेली सुंदर उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम भैरवनाथ साऊंड सिस्टीम वडगुल श्रीगोंदा त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद. एकदा दादासाठी जोरदार
बघा सुंदरशी साऊंड सिस्टीम दादांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे फार युवा असताना आपल्या अंगामध्ये एक चांगली कला त्यांनी अवगत करून घेतलेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगायचे, एक तरी अंगी असू दे कला, नाही तरी का रे फुका जन्मला. मनुष्यानं माणसाच्या अंगामध्ये एक तरी कला गुण आपल्यामध्ये अवगत करून घ्यायला पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येकाला काही ना काहीतरी गुण इथे अवगत आहे. म्हणून सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. आणि विनयकरीताई त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल श्री हनुमानजी मारुतीराया तथा श्री महाकालिका माता यांच्या दोघांनाही वंदन करून आजच्या कीर्तनरूपी सेवेला मी सुरुवात करते. बघा, कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्याच्या पूर्वी तुमचं गाव छोटे पाहिलं तर लोकसंख्येच्या दृष्टीने, क्षेत्रफळाच्या दृष्टीने गाव छोटे, पण तरीसुद्धा मोठमोठ्या शहरांमध्ये सुद्धा जे सप्ताहाचं नियोजन करू शकत नाहीत ते नियोजन आपण सर्वजणांनी मिळून आपल्या गावामध्ये केलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे दिनेशदादांनी आणि उपसरपंच साहेब त्यांनी सांगितले की ताई यावर्षी सर्व युवा मंडळ मिळून सप्ताहासारख्या या कार्यामध्ये आलेले आहे. आणि मी नेहमीच सांगते, इथं आल्याच्या नंतर जेव्हा आपण धर्माचे कार्य करतोय, वरिष्ठ जे मंडळी आहे त्यांचे विचार आणि जे काही कार्य हे नवयुवक तरुण वर्गाचं असायला पाहिजे, तेव्हाच ते कार्य चांगलं पूर्णत्वाला जातं. तर नुसतं पूर्णत्वालाच नाही तर दणक्यानंच जातं. म्हणून जेवढे काही युवा वर्ग आहेत कमिटीमध्ये त्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. कीर्तनरूपी सेवेकडे जाण्याआधी बघा, कीर्तन आपण वर्षानुवर्ष झालं ऐकतोय, पण त्याचा परिणाम आपण आपल्यावर अजूनही पाहिलेला नाही. असं जर वाटत असेल तर यात कीर्तनाची चूक नाही, कीर्तनकाराची चूक नाही, तर या चूक आपल्या श्रवण पद्धतीची आहे. जसं तुम्ही कानात हेडफोन घालून बसले, मी इथून किती चिरकायली, याच्यात तू मला ऐकू जाणार का नाही? मग मी सांगितलेला शब्द तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, आमचं ओरडून काही फायदा होणार नाही. मग आजकालच्या ऐकण्याच्या पद्धती अशा झाल्या, महाराज नळी फुंकली सोनार आहे, इकडून तिकडून गेले वारे. लोकांचं कसं झालंय आजकाल बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की वाईट गोष्टी जेवढ्या माणसाच्या लक्षात राहतात तेवढ्या चांगल्या गोष्टी लक्षामध्ये राहत नाही. बरोबर ना? मला सांगा, पुरुष वर्ग, आपला एक मित्र आहे, आपल्या मित्रानं आपली 9 कामं केली, एक काम केलं, केलेली 9 आठवण राहतात का? एक न केलेलं आठवण राहतं? हा, एक काम जे केलं नाही, चांगल्या गोष्टी आपण आठवण ठेवत नाही आणि वाईट गोष्टीचं साठवण हे मनामध्ये करतोय. मला सांगा महिला वर्ग, समजा आपण एखाद्या लग्नामध्ये चाललोय, सुंदर मेकअप केलाय, काय पावडर फाउंडेशन क्रीम फिरीम लावून आपण मेकअप केला. मेकअप केल्याच्या नंतर आपली शेजारची मैत्रीण आली, आपलं तोंड भरून कौतुक केलं. हे कौतुकाचे शब्द आपल्याला किती वेळ आठवण राहतील? 1-2 दिवस, 1-2 तास, याच्यावर आठवण राहणार नाही. पण या उलट तीच शेजारची मैत्रीण आली आणि तिनं आपल्याला 2-3 शिव्या गाळ करून गेली, ही किती दिवस आठवण राहणार? कायम आयुष्यभर आठवण राहणार. बघा, आपण आपल्या या शरीराची, या जीवनाची दखल घेत नाही, दक्षता घेत नाही. कारण घेतली असती तर आपण आपल्या डोक्यामध्ये फालतूच्या गोष्टी ठेवण्यापेक्षा चांगल्या गोष्टी ठेवल्या असत्या. पुरुष वर्ग, आपण जेव्हा 2 व्हीलर गाड्या चालवतोय, मोटरसायकल घ्या, 2 व्हीलर कोणती घ्या, आता 2 व्हीलर गाडी बहुतांश पेट्रोलवर आहे. आपण पेट्रोलच्या गाडीमध्ये डिझेल टाकतोय का? किंवा त्यात काही कचरा वगैरे जाऊ देतोय का? नाही. कचरा गेला किंवा पेट्रोलच्या गाडीत डिझेल टाकलं तर काय होणार? इंजिन खराब होणार. बरोबर ना? आणि इंजिनच्या काळजीमुळं आपल्या पॉकेटला रट्टा बसू नये, यामुळं आपण त्या गाडीची एवढी काळजी घेतोय. बरोबर? आता मला सांगा, ती 1-1.5 लाखाची गाडी बिघडल्यानंतर आपण पुन्हा घेऊ शकतो का नाही? घेऊ शकतो, सहज घेऊ शकतो. कारण एवढं गरीब आजकाल कुणी राहिलेलं नाही. 1-1.5 लाखाची गाडी आपण एकदा बिघडल्याच्या नंतर पुन्हा सहज घेऊ शकतो, तरी सुद्धा तिची आपण एवढी काळजी घेतो. हा दिमाग किती करोडाचा आहे माहिती आहे का? कधी कॅल्क्युलेट केले का? नाही. हे डोळे, हे दिमाग, हे हात पाय, हे हृदय किती करोडो रुपयाचं आहे. मग 1-1.5 लाखाच्या गाडीची एवढी काळजी करतो की त्यात कोणत्या फालतू गोष्टी किंवा पेट्रोलची आता डिझेल सुद्धा टाकत नाही, कचरा जाऊ देत नाही. मग या दिमागामध्ये, या मनामध्ये, या हृदयामध्ये वाईट गोष्टी, फालतूच्या गोष्टी ठेवायच्या नाही. जेवढं काही चांगलंय त्याची साठवण करत राहायची आणि जेवढं काही वाईट आहे ते डोक्यातून काढून टाकत राहायचंय. म्हणून असंच कीर्तनामध्ये सुद्धा करायचंय. बोलण्याकडे पूर्णतः लक्ष असू द्या. नुसतं ऐकण्यानंतर कुणालाही काही फळ लाभ होणार नाही. कारण बघा, मी नेहमी सांगते, एक पंचपक्वानाचं ताट तुमच्या समोर ठेवलंय, तुम्हाला जर म्हटलं त्या ताटाकडे फक्त पाहायचंय, घास एकही खायचा नाही, आपलं पोट भरणार का? पण अन्नानं तर पोट भरतं, पण पाहून पोट भरणार नाही. असं कीर्तन ऐकल्याच्या नंतर मोक्ष मिळतो,
पुण्य मिळतं, आपल्या आपलं जीवन सार्थक होईल. पण नुसतं ऐकून फायदा नाही. जसं अन्नानं पोट भरतं पण ते खावं लागेल, ग्रहण करावं लागेल, तसंच कीर्तनानं मोक्ष मिळतो पण नुसतं ऐकून फायदा होणार नाही. ते आत्मसात करावं लागेल, ते ग्रहण करावं लागेल. म्हणून कीर्तनामध्ये बघा 1.5 तासाचं आपलं कीर्तन असते, 2 तासाच्या 9 ते 11 कीर्तनाचा वेळ आहे. त्याच्यामध्ये 10 वाजून गेलेले आहे. मग 1 तासापुरतं मर्यादित सर्वांनी काय करायचंय, फक्त आणि फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष असू द्या. तुमच्या जीवनातला हा फक्त 1 तास तुम्ही मला द्या. तुमच्या या 1 तासाचं सोनं करून तुमच्या जीवनात मी परत तुम्हाला फक्त जीवनात उतरवा आणि सांगते त्याकडे लक्ष ठेवा. चला आपण कीर्तनाकडे जाऊया. जेव्हा जेव्हा प्रश्न विचारेल तेव्हा माझ्या प्रश्नाची हो किंवा नाही मध्ये उत्तरं द्यायची. माना हलवायचं काम कुणाचं असतं? थोडं मोठ्यानं बोला. कुणाचं? आनंदी बैलाचं. आपण कोण आहे? मनुष्य. मग आपण हो किंवा नाही मुखातून म्हणायचंय. माना हलवायच्या. देणार ना उत्तर महिला वर्ग? हा, मला घाबरू नका, मी मुंगी मारत नाही. तुम्ही तर माझ्याकडे पाहून तर भ्यायची काही गरजच. माझ्याकडे पाहूनच तुम्हाला कळालं असेल किती ताकद माझ्यामध्ये आहे. आपल्या फक्त जिभीमध्ये ताकद आहे, हातापायामध्ये नाही. म्हणून अशा प्रकारे घाबरायचं नाही. थोडा भाषेमध्ये बदल असू शकतो, कारण मी जवळपास 700 किलोमीटरहून तुमच्या इथं 600-500 किलोमीटरहून तुमच्या इकडे आलेली आहे. 9-10 तासाचा प्रवास करून आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे एवढा प्रवास केल्याच्या नंतर इथं येऊन बोलायचं मन होत नाही. पण या गादीची ताकद आहे जी आम्हाला इथं उभं ठेवते. नाहीतर साधारण मनुष्याचं हे काम नाही. तुम्ही बघा 250-300 किलोमीटर जरी प्रवास केला की जाऊन कधी झोपावं वाटतं. जेवण करून जर थोडं 2 तास बोल म्हटलं तर माणसाला फार कंटाळा येतो. पण ही या गादीची ताकद आहे जी आम्हाला इथं उभं ठेवते. बघा महाराज म्हणतात सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. अभंगाचं प्रथम चरणामध्ये सांगितलंय की तुम्ही काय करा, तुम्हाला सांगतोय त्या भगवंताची भक्ती करा. आता बघा पहिला विषय असा आला की भजारे विठ्ठला, विठ्ठलालाच का भजा असं त्यांनी सांगितलंय. तर याचं उत्तर महाराजांनी दिलेलं आहे की द्वापर युगामध्ये प्रत्येक युगामध्ये भगवंतानी आपापला वेगळा अवतार घेतलेला आहे. आणि द्वापर युगामध्ये भगवंताचा सगळ्यात आवडीचा अवतार प्रत्येकाचा आहे. कोणता? भगवान श्री कृष्ण. भगवान श्री कृष्णांचा अवतार जेव्हा द्वापर युगामध्ये त्यांनी संपवला तेव्हा त्यांनी तिथून अंतर्धान झाले. आणि भगवंताचे तेच भगवान श्रीकृष्णाचे अवतार म्हणजे कोण? तर आपल्या भक्ताच्या भेटीसाठी काय म्हणतात? पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले ग चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय देव. दादा जेव्हा गायन कराल तेव्हा लगेच विकू टाका. गायन बंद झालं की विकू. विठ्ठल विठ्ठल भगवंताला लक्षात आले की माझा एक भक्त माझ्यासाठी भक्ती करतोय, त्याच्या आई वडिलांची सेवा केली आणि भक्त पुंडलिकासाठी तिकडे गेले. आणि भगवंताचे या कलियुगामधले अवतार कोणते? तर म्हणतात पांडुरंग. आता मी सांगतोय म्हणून विश्वास करू नका, संतांनी सांगितले म्हणून विश्वास करा. कारण संत म्हणतात द्वारकेचा राजा उभा भीमाती, द्वारकेचा राजा उभा भीमाती, द्वारकेचा राजा उभा भीमाती, द्वारकेचा राजा उभा भीमाती. नाम तुझे पांडुरंगा, नाम तुझे पांडुरंगा, धन्य ती पंढरी, धन्य ती पंढरी, द्वारकेचा राजा उभा भीमाती, द्वारकेचा राजा उभा भीमाती. हे द्वारकेचा राजा उभा भीमाती, द्वारकेचा राजा उभा भीमाती. द्वारकेचा राजा, द्वारकेचे राजे कोण? भगवान श्रीकृष्ण. कुठे आहेत? उभा भीमा तिरी, भीमेच्या तिरी. नाम काय या युगामध्ये? नाम तुझे पांडुरंग. आणि राहतात कुठं? धन्य ती पंढरी. म्हणून महाराज म्हणतात या युगामध्ये भगवंताचे अवतार कोण? भगवान श्रीकृष्णच हे पांडुरंगाचे अवतार आहेत. म्हणून इथं आल्यानंतर काय करा सांगतो तुम्हाशी भजारे
विठ्ठला. आणि अजून एक तुम्हाला सांगते बघा, असा विषय नाही की तुम्ही बाकीच्या देवांची भक्ती करू नका, फक्त पांडुरंगाकडे जा. ज्या भगवंताला तुम्ही मानता त्या भगवंताची तुम्ही भक्ती करा. कारण दिसताना जरी देव वेगवेगळे दिसत असले तरी सुद्धा सगळे भगवंत हे एकच आहेत. जसं सूर्याचं बघा, सूर्यनारायणाची जी किरण आहे ते आमच्या गावात वेगळी पडतात, तुमच्या गावात वेगळी, पलीकडल्या गावात वेगळी, इकडल्या गावात वेगळी, बाहेर देशात वेगळी, बाहेर जिल्ह्यामध्ये वेगळी. किरण जरी वेगवेगळी असतील तरी सुद्धा ते किरण येणारचे सोर्स, जिथून ते किरण येतात ते ठिकाण एकच आहे ना. अशा प्रकारे दिसताना जरी भगवंत वेगवेगळे दिसत असले तरी सुद्धा भगवंत सारे एकच आहेत. फक्त काही कारणास्तव त्यांना वेगवेगळे अवतार धारण करावे लागले, म्हणून भगवंत हे एकच आहे. मग कुणाची भक्ती करा, फक्त मनातून त्या एका भगवंताची भक्ती करायला पाहिजे. आता इथं महाराजांनी भगवंताचं पांडुरंगाचं नाव का घेतलेलं आहे अजून एक बघा. वारकरी संप्रदायाचे एक वैभव आहे. तुम्ही कोणत्याही देवस्थानावर जा, बहुतांश देवस्थानावर गेल्याच्या नंतर तुम्हाला भगवंताचा स्पर्श कुठंही मिळणार नाही. पांडुरंगाचं, माझं पंढरीनाथाचं एकमेव असं ठिकाण आहे जिथं तुम्हाला माथा टेकून भगवंताचं दर्शन ऐसा विटे मना देवा कोठे, ऐसा विटे मरी देवा कोठे, देव कोठे ऐसा विटे मरी देव कोठे, देव कोठे ऐसा विटे मरी देव कोठे. ऐसी चंद्रभागा ऐसे विमातीर, ऐसी चंद्रभागा ऐसे विमातीर, ऐसा विटेवरी देव कोठे, ऐसा विटेवरी देव कोठे. ऐसी चंद्रभागा ऐसे विमातीर, चंद्रभागा ऐसे विमातीर, ऐसा विटेवरी देव कोठे, ऐसा विटेवरी देव कोठे. असं विटेवरी देव कुठे, असं तुम्हाला दुसरं कुठेही देवस्थान मिळणार नाही. पांडुरंग असे एकमेव आहे ज्यांच्या पायाला स्पर्श करून, जिथं माथा ठेवून आपण भगवंताचं दर्शन घेऊ शकतो. बाकी कुठं दरवाजाचं दर्शन, कुठं कशाचं अशा प्रकारे आहे. मी कोणत्याही मंदिराची निंदा करत नाहीये, मी फक्त सांगत आहे की पांडुरंगाचं जे दर्शन आहे ते आपल्याला जवळ स्पर्श करून मिळतं. महत्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारचा भेदभाव इथं केलेला नाही. इथं नारी या, नर या, पुरुष या, स्त्री या, सर्वांना भगवंतानी तिथं दर्शन दिलेलं आहे. म्हणून म्हणतात या कलियुगामध्ये काय करायचे, तुम्ही सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. आता बघा, त्या भगवंताची भक्ती का विठ्ठलाला भजायचे हा विषय मी तुम्हाला लक्षात आणून दिलेला आहे. आता भजारे विठ्ठला, भक्ती करा हा विषय जेव्हा मनुष्याच्या डोक्यामध्ये येतो तेव्हा सर्वात आधी त्यांना वाटते भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. अहो भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. कारण भक्ती म्हणते चाल पुढे, भक्ती मार्गात लागल्याच्या नंतर भक्ती म्हणते तू पुढे चाल. पण एवढ्यामध्ये लक्षात येते आपला संसार माग आहे. मग संसार म्हणतो ये इकडे, संसार म्हणतो मी इकडे, मग हे करू का ते करू, सांगा मी काय करू. हा प्रश्न जेव्हा मनुष्याला पडतो तेव्हा संतांनी सांगितले, अहो तुम्हाला वाटतंय की संतांनी सांगितले भक्तीसाठी संसार सोडणं अनिवार्य आहे का, नाही. संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. आणि या कलियुगामध्ये एक अजून खूप चांगले ॲडव्हान्टेज, सगळ्यात मोठा फायदा कलियुगामधला आपला कोणता आहे, कलियुगा माझी करावे कीर्तन. बाकीच्या युगामध्ये तपस्या, साधना, हे योग साधना, समाधी घेऊन सुद्धा जे फळ मिळत नव्हतं ना ते या कलियुगामध्ये काय म्हणते, यत्फल नास्ति तपसा, जे फळ मिळत नाही तपस्या ना योगे, योग साधना ना समाधीनं सुद्धा मिळत नाही, तत्फल लभेत, ते फळ लाभते सम्यक लो केशव कीर्तनात. या कलियुगामध्ये केशव कीर्तनामध्ये भगवंताच्या हरिनामामध्ये मग एवढी ताकद आहे. आणि संत म्हणतात भगवंताला काय आवडतो, आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस, आवडे देवाशी
रात्र दिवस. क्या बात आहे बाबा. आवडे देवाशी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस तुम्ही नामस्मरण करा. हाच भक्तीचा प्रकार भगवंताला आवडतो. अजून काय करा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा. काय करायचंय, तुळशी माळ गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची, गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा. वैष्णवांबद्दल मनामध्ये कळवळा ठेवा. बस एवढीच भक्तीचा प्रकार भगवंताला आवडतो. आणि ही भक्ती करत असताना न लगती साह्यास काही सहन करायची गरज नाही. जावे वनांतरा, वनाला जायची गरज नाही. सुखे तो घरा नारायण, घर बसले भगवंत आपल्याकडे येतील. फक्त काय करायचे, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवा. नाम सुद्धा दिले, काय घ्यायचे, राम म्हणा. कसं झालंय, काही काही जणांना खाण्यामध्ये अलर्जी असते, बरोबर ना. कुणाला खाण्यात हे चालत नाही, कुणाला ते चालत नाही. आजकाल देवाच्या सुद्धा नावाची अलर्जी झाली लोक. कुणाला राम चालना, कुणाला कृष्ण चालना, कुणाला महादेव चालना. ज्याला हे चालते त्याला दुसरं चालना, बरोबर ना. शेवटी संतांनी सांगते भेदा भेद भ्रम अमंगळ. देवामध्ये भेदाभेद करू नका, ते सर्वजण एक आहे. पण तरी सुद्धा आपण करतात. मग महाराज म्हणतात एक कशाला, तुम्ही राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा जे तुम्हाला आवडते त्या नामाचं स्मरण करायचं. आता राम नाम किती गोड आहे. राम नाम घेतल्याच्या नंतर काय होतं तर म्हणतात राम म्हणता रामाची होय जे पदे बैसोनी पदवी घ्यायचे. आणि राम नामाची महिमा काय, हो राम नाम धार जिन्हे. हॉल विको येत नाही, तिथं लेट येतोय विको, सोबत आला पाहिजे आपल्याला, म्हणजे आवाजाला ताण नाही पडत. हॅलो नाही, हॅलो मागून येतो विको, लेट होतोय. रिवर्ब आल्यासारखं व्हाय झालंय, बोलल्याच्या नंतर येतोय. आपल्याला सोबत पाहिजे. हॉल विको टाका ना. हॅलो हॅलो नाही, ड्राय व्हॉइस यायला बाहेर, त्यामुळे आवाज बसून जातो. हॅलो हॅलो सोबत विको आला पाहिजे, लेट येतोय. हॅलो हॅलो छे हॅलो तरी सुद्धा लेटच येतोय. राम नाम आधार जिन्हें वो जल में राह बनाते हैं और जिन पर कृपा करे वो पत्थर भी तर जाते हैं. जिन पर कृपा करे वो पत्थर भी तर जाते हैं. राम नाम आधार जिले, राम नाम आधार जिले, ओ जल में राम बनाते. जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं. जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं. राम नाम आधार जिन्हें वो जल में राह बनाते हैं. जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तिर जाते. ही राम नामाची महिमा आहे महाराज. राम रसाची या चवी आन रस रुचती केवी. ज्याला एकदा राम नावाच्या रसाची गोडी लागली त्याला दुसरा कोणताही रस आवडत नाही. म्हणून अशा प्रकारे म्हणतात राम म्हणा, राम आवडत नाही राम कृष्ण म्हणा. अहो कृष्ण नाव किती सुंदर आहे. ते म्हणतात ना जग में सुंदर है दो नाम चाहे कृष्ण कहो या राम. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, जे आवडतं ते तुम्ही म्हणा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. राम आवडत नाही राम नका घेऊ, कृष्ण घ्या. कृष्ण आवडत नाही राम कृष्ण हरी म्हणा. हरी आवडत नाही विठ्ठल म्हणा. एरवी म्हणत फिरतो ना हे माझं ते माझं, त्यापेक्षा म्हणा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा.
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा अतिशय सुंदर. जाता जाता त्यांची नजर काढून टाका आणि त्यांच्या आवाजाची एवढं सुंदर आवाज, एवढं सुंदर गायन दोघांनी सुद्धा केलेलं आहे. त्यात सुंदर अशी पकवाजाची सचिन महाराजांसाठी सुद्धा जोरदार. एरवी जे मनात फिरतो हे माझं ते माझं, त्यापेक्षा काय म्हणा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. कारण एरवी किती माझं माझं म्हणा, इथं संत म्हणतात नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कुणी रे तुझे नव्हे रे कोणी नाही कुणाचे कुणी रे तुझे नव्हे रे कोणी अंतिल ताशी एकला प्राण माझे माझे म्हणुनी अंती दासीला एकल प्राण माझे माझे म्हणून राण्या मायेचा बाजार राण्या मायेचा बाजार राण्या मायेचा बाजार राण्या मायेचा बाजार नाही रे नाही रे नाही रे नाही नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी बहिणा कुणाची भाऊ कुणाचा कोणा कुणाचे सगळे सोय रे बहिणा कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी हो नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी आणतील जाशी एकला प्राण्या माझे माझे म्हणून आज ज्या वस्तूंसाठी आज ज्या गोष्टींसाठी आपण भांडणी करतोय, ही पेन माझी, हा मोबाईल माझा, ही गाडी माझी, हा बंगला माझा, हा पैसा माझा, ज्या दिवशी आपण मरेल सगळं इथंच सोडून एकटंच निघावं लागेल. अहो निघताना हे पाय सुद्धा आपले
नाही 4 खांद्यावर जावं लागेल. म्हणून हे माझं ते माझं इथं करत बसून फायदा नाही महाराज. कारण संत म्हणतात बहीण कुणाची भाऊ कुणाचा. कोण कुणाचे सगळे सोयरे. कोण कुणाचं इथं कुणी कुणाचं नाही. बघा बऱ्याचशा घरामध्ये अशी प्रथा आहे. बऱ्याच ठिकाणी असं होतं की लग्नाच्या आधी बहीण भावाचं नातं हे फार घट्ट होतं, घट्ट राहतं. पण जसं भावाचं लग्न झालं तर जसं बहिणीचं लग्न झालं त्या दोघांच्या नात्यामध्ये सुद्धा दुरावा येतोय. बघा एका बहिणीला आपल्या भावाकडून कशाचीही अपेक्षा नाही. जी खरी बहीण आहे तिला वाटतंय माझ्या भावानं फक्त 2 दिवस सणाची जागा त्याच्या घरामध्ये मला द्यावी आणि 2 प्रेमाचे शब्द बोलावे. दुसरी खऱ्या बहिणीला कशाचीच अपेक्षा भावाकडून नसते. आणि एवढा जो भाऊ करतो त्याला आयुष्यात कधीच संपत्ती धन दौलतीची कमी पडत नाही बरं. जो व्यक्ती लेकी बाळीला चांगलं वागवतोय, जो व्यक्ती लेकी बाळीला कमी पडू देत नाही, जो व्यक्ती आपल्या घरच्या लक्ष्मीला पण सोडायचं नाही बरं का. बऱ्याच ठिकाणी असं आहे की बहिणीचाच लाड बायकोला तिकडेच. असंही चालत नाही. कारण आपण त्या मुलीला लोकांच्या मुलीला आपल्या घरी घेऊन यायलोय तर आपल्यामुळं तिचं किंवा आपल्या घरच्यांमुळं तिचं मन दुखू नये हे सुद्धा आपणच खात्री पटवायची असते. महिलांपेक्षा पुरुषांचं जीवन अवघड आहे. कारण त्यांचं कसं झालंय त्यांना आईला सुद्धा जपायचे, त्यांना बहिणीला सुद्धा जपायचे, त्यांना भावाला सुद्धा जपायचे आणि सोबत बायकोचं सुद्धा मन जपायचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे बायको आणि आई दोघे म्हणजे जानी दुश्मनीच. काही काही घरामध्ये असं आहे. आणि ज्या घरामध्ये सासा सुनांचं पटत नाही ना त्या घरचा पुरुष हा सगळ्यात जास्त टेन्शनमध्ये असतो. कारण बिचाराचं कसं झालंय आईला बोलावतं आई म्हणते बायको आलं की बदलला आणि बायकोला बोलवतं बायको म्हणते आईचं ऐकायचं होतं तर लग्नच कशाला केलं. म्हणून त्या पुरुषाचं जीवन फार अवघड आहे. मग ज्याला वाटते आपल्या घरामध्ये सुख शांती लाभली पाहिजे त्यांनी आपल्या घरामध्ये सामंजस्यपणा समजूतदारपणा ठेवायला पाहिजे. घरामध्ये कमीत कमी भांडण कशी होईल याची दक्षता सासूने आणि सून दोघींनी सुद्धा घ्यायला पाहिजे. म्हणून इथं जर बरेच जण म्हणतात हे माझं ते माझं पण बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्यामागे सर्व राहिले. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंतच आपलं सगळं आहे. बघा या शरीरातून एकदा राम निघून गेला तर या शरीराला कोणी घरामध्ये ठेवणार नाही. कुणीतरी ठेवल का. मरून मनुष्याला 2 क्षण होत नाही. आपलं नाव आपल्यापासून जातं बरोबर. आपण मेल्याच्या नंतर आपल्याला नावानं ओळखलं जातं का नाही. का म्हणतात बॉडी किंवा लाश. त्यापेक्षा गावरानी शब्द आहे पण मी आता बोलतच नाही असू द्या. म्हणून अशा प्रकारे आपण मेल्याच्या नंतर 2 क्षण आपलं नाव सुद्धा आपल्या सोबत राहत नाही. ज्या नावाची ओळख बनवण्यासाठी आपण आयुष्यभर मरलोय ते नाव सुद्धा आपल्या सोबत येणार नाही. मग आपण जगतोय तरी कुणासाठी. म्हणून महाराज म्हणतात संत म्हणतात लोक म्हणाले सगळं सोडून का इकडंच येवा का. संत म्हणतात सोडायची गरज नाही बाबा सगळ्यांसोबत राहे. आणि तुला हे दिलं कशासाठी दिले इंद्रिय हातपाय कान. अहो तुम्हाला बघा मनुष्याला जन्म दिला चांगला सुगंध यावा नाक दिलंय पण या नाकासाठी चांगला सुगंध सुद्धा दिलाय. जीभ दिली तर काही पण आपण खाऊ शकत नाही. चांगल्या चविष्ट वस्तूच आपण खाऊ शकतो बरोबर ना. देव जर म्हटलं जाऊ दे ना चवीची काय गरज आहे आलं ते खाल्लं पाहिजे तर आपल्याला चव माहीत राहत होती का नाही. जीभ दिली खातोय पण चव सुद्धा दिली. दृष्टी दिली पण पाहायला सुंदर दृश्य सुद्धा दिले. सगळं भगवंतांनी दिले. आपण एकटे पडू नये याच्यासाठी आपल्याला आई वडील दिले. आपण पुढं सुद्धा एकटे आई वडील गेल्याच्यानंतर एकटे राहू नये याच्यासाठी आपल्याला पत्नी दिली, आपल्याला पती दिला, आपल्याला मुलं बाळ सगळं वंशावली सुद्धा दिलेली आहे. पण आपण जर यामध्ये गुरफटून भगवंतांना विसरत असेल तर यात चूक कुणाची. बघा भगवान नरसिंहाला भक्त प्रल्हादाने सुद्धा हाच प्रश्न विचारला होता. देवा माया बनवणारे तुम्ही आहे. एवढी माया बनवलीच नसती तर लोक त्याच्यामध्ये पडून मेलेच नसते. मग चूक तुमची आहे. तुम्ही त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. तेव्हा भगवंत म्हणतात हे माया मी बनवली कशासाठी हे तुमच्यासाठी तुम्हाला चांगलं वाटावं यासाठी. एकटे पडू नये याच्यासाठी परिवार दिला. तुम्ही त्यात गुरफटून मरतात त्यात चूक कुणाची. बघा एक सेठ होता त्याने गावामध्ये महिलांना बाहेर जाऊन पाणी आणावं लागत होतं. त्यांना त्रास होत होता. त्याच्याकडे पैसा होता. मग असं म्हणतात की एखादा व्यक्ती जर कुणाची मदत करण्यासाठी सामर्थ्यवान असेल तर त्याने समोरच्या व्यक्तीची मदत करायला पाहिजे आणि भगवंताला धन्यवाद मानायला पाहिजे की देवा तूनं मला लोकांची मदत करणाऱ्यांमध्ये ठेवले, मला मदत मागणाऱ्यांमध्ये ठेवलेलं नाही. देणाऱ्यात ठेवलंय मागणाऱ्यात ठेवलं नाही. एवढं धन्यवाद म्हणून लोकांची मदत करायला पाहिजे. तो सेठ म्हणाला माझ्याकडे भरपूर आहे म्हणून मी लोकांची मदत करेल. त्याने गावामध्ये एक विहीर निर्माण केली आणि आता गावातली सगळी लोक त्याचा उदू करू लागली. वा सेठमुळं पाणी आलंय सेठमुळं पाणी आलंय. सगळ्या महिला. एक दिवस एका महिलेचा मुलगा खेळता खेळता त्या विहिरीमध्ये पडला
आणि आता लोक म्हणाली सगळी चूक कुणाची आहे, त्या सेठची आहे. त्यानं विहीर बांधलीच नसती तर ते लेकरू पडून मेलं नसतं. आता मला सांगा, त्या विहिरीमध्ये पडून मरासाठी त्या सेठनं विहीर बांधली का? नाही. त्या सेठचा उद्देश चांगला होता. नजर आपली चुकली की आपण आपल्या मुलाबाळांकडे लक्ष दिलं नाही. अशा प्रकारे भगवंत म्हणतात, मी जे सगळं दिलंय हे तुम्हाला तरुण जाण्यासाठी, तुमच्या आनंदासाठी, तुमचं जीवन सुखरूप व्हावं यासाठी दिलेलं आहे. पण तुम्ही त्यातच गुरफटून मायामध्ये मरत असाल तर या चूक माझी नाही, या चूक आपली आहे. मग या सर्वांमध्ये राहा, पण कशा प्रकारे राहा बघा. चिकू, तुम्ही कधी चिकू खाल्लंय का? नसेल खाल्लं तर आमच्या गाडीमध्ये आणून दाखवू का? नाही, तुम्ही एवढ्या सिरियसनेस माझ्याकडे बघायला. मला असं वाटलं मी बाहेर ग्रहून प्राणी आलो का काय? हा, मनुष्यच आहे मी, एवढं काय बघायला. थोडं पावडर कमी झालंय का? नाही, कमी म्हणण्यापेक्षा लावलंच नाही. मग मी जास्त गोरी नाही, जास्त सुंदर नाही, पण आहे तेवढं नॅचरल आहे. कशाचा इफेक्ट नाही. अशा प्रकारे बघा, चिकू खाल्लंय ना? खाल्लं? हा, तुम्हाला वेगळं विचारू का? हा, खाल्लंय ना? हा, चिकूची बी कुठं असते? चिकूच्या आत असते, बरोबर. चिकू फोडल्याच्या नंतर आपला हात भरतो, बरोबर. पण बी काढल्याच्या नंतर ती चिकूची बी कुठं असते? आत. पण ती चिकूची बी भरते का? थोडं तरी काही लागते का? अजिबात नाही. संत म्हणतात संसारामध्ये अशा प्रकारे राहा. पूर्ण चिकूची बी त्या चिकूमध्ये आहे, पण तरी सुद्धा त्याला काय, चिकूच्या बीला काही लागलेलं नाही. मग अशा प्रकारे राहा की आपण संसारामध्ये आहोत, ठीक आहे, पण संसार आपल्यामध्ये असायला नको. संसारी असावे असोने नसावे, संसारी असावे असोने नसावे, संसारी असावे असोने नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे, भजन करावे वेळोवेळा, ओ भजन करावे, भजन करावे वेळोवेळा, हो भजन करावे, भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, नसावे. संसारी असावे, आसोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. अशा प्रकारे बघा, जशी एक नाव जहाज, माहित आहे ना? नाव जहाज पाण्यामध्ये आहे तोपर्यंत, जोपर्यंत आपण त्या नावेवर आहे तोपर्यंत ठीक आहे. आता ती नाव पाण्यावर आहे तोपर्यंत सेफ आहे आपण सुद्धा आणि नाव सुद्धा. जसं नावाला छिद्र पडलं, पाणी नावेमध्ये शिरू लागले, ती नाव डुबल आणि आपण सुद्धा त्याच्यासोबत डुबणार. अशा प्रकारे संतांनी सांगितले कशा प्रकारे राहा. जशी पाण्यावर नाव आहे पण नावेमध्ये पाणी नाही, नावेमध्ये पाणी आलं की जसं तो बुडणार, तशा प्रकारे आपण संसारात तोपर्यंत तरुण आहे. जसा संसार आपल्यामध्ये शिरणार तसं आपण इथं
बुडणार म्हणजे बुडणार. आणि म्हणूनच महाराज म्हणतात, इथं जरी आपण किती काही म्हटलं माझं 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 माझं, हे जे बनवले हे आपल्या चांगल्यासाठी बनवलेलं आहे. म्हणून इथं आल्याच्या नंतर काय कुणी कुणाचं नाही. मग हे माझं ते माझं करण्यापेक्षा तुम्ही काय म्हणा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा, रामकृष्ण हरी विठ्ठल म्हणा. विठ्ठल आवडत नाही केशव म्हणा. किती गोड नाम आहे. सर्वांना हे अभंग पाठ आहे, बरोबर ना. हा भक्तिगीत पाठ आहे. केशवा, मुंगीसारखा आवाज काढू नका गडे, थोडं मोठ्यानं बोला ना. केशवा तुझ्या नामात रे, तुझ्या नामात रे. वा वा वा, छान छान, अति सुंदर. या ना, थांबून द्या काही दिवस, 1 महिना तुम्ही शिकून जाता चांगलं. फक्त लाज बाजूला ठेवावी लागेल. बघा, मनुष्यानं लाजू नये, पण कोणत्या गोष्टीसाठी लाजावं, कोणत्या गोष्टीसाठी लाजू नये हे सुद्धा कळायला पाहिजे. लोक म्हणतात, लोक काय म्हणाली विचार करू नका. कसा करायचा नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये करायचा नसतो, पण कुठं कुठं करायचा असतो. आपण चांगल्या मार्गावर आहे, आपण आपलं चांगलं काम करत आहे आणि लोक बोलत आहेत, इथं लोक काय म्हणाली विचार करायचा नसतो. पण आपण गुटखा खातंय, दारू पितंय आणि लोक काय म्हणाली याचा विचार करत नाही म्हटलं तर जमलं का? नाही. मग वाईट काम करताना लोक काय म्हणतील याचा विचार करावा, आणि चांगलं कार्य करत असताना लोक काय म्हणतील याचा विचार करू नाही. म्हणून अशा प्रकारे आपण सर्वजण इथं भगवंताचं नाम घ्यायला तर कोण काय म्हणेल याचा विचार करायचा नाही, चांगलं मोठ्यानं नामस्मरण करायचं असतं. म्हणून रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ. कोणत्याही एका मंत्राचा जाप तुम्हाला आवडते त्या देवाचं नाम घ्या, फक्त नामस्मरण करा. अशा प्रकारे त्यांनी सांगितलेली ही भक्ती आहे. आपण करतो ती भक्ती कोणती? संतांनी सांगितली ती भक्ती ही आहे. तुम्ही व्रते नियम न करावे, शरीरातील न पिडावे, दुरीकेही न भजावे, तीर्थासी गा. एकदा कोणतं व्रत नियम नाही केलं तरी चालतं. श्रीमद भागवत महापुराणमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की उपवास जर आपल्या भक्तीमध्ये बाधा येत असेल तर उपवास न केलेला बरा. ज्यांना सहन होते त्यांनी करा, ज्यांना सहन होत नाही त्यांनी शरीराला त्रास देऊन फायदा नाही. कारण काही काही जण असे आहेत उपवास करतात अर्धमन खाण्यात, बरोबर ना. ते उपवास करून फायदा नाही. बरोबर, उपवास करतात आणि मनातून कुणाबद्दल निंदा करतात. संत म्हणतात, अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसेने गोपाळ पाहावे हरी. उपवास करतो, व्रत करतोय, पण समोरच्या व्यक्तीबद्दल वाईट निंदा करतोय, चिंतन करतोय, कुणाला वाईट शिवी घाण देतोय, तर आपल्या उपवासाचं फळ आपल्याला भेटणार नाही, फालतू उपाशी राहिल्यासारखं होणार. म्हणून अशा प्रकारे काहीतरी चांगलं कार्य करायचं. मग काय करायचं? त्याने मला स्वधर्माचं पालन करा. मनुष्याला जो मनुष्याचा धर्म दिले त्या धर्माचं पालन आपण करा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्यामुळं कुणाचं मन दुखू नये, आपल्यामुळं कुणाचं वाईट होऊ नये, आपण आपल्या मनामध्ये कुणाबद्दल वाईट चिंतन करू नये आणि नामस्मरण करावं. आपण फक्त या 4-5 नियमाचं जरी पालन केलं ना, या जगात स्वतः भगवंताला तरी आपल्याला काही हरवण्याची ताकद त्यांच्यामध्ये सुद्धा नाही. फक्त या 4-5 नियमाचं पालन आपण करायला पाहिजे. म्हणून अशा प्रकारे महाराज म्हणतात, भक्ती अवघड नाही, पण आपण तिला अवघड बनवलंय. कारण आपण करतोय ती भक्ती कोणती? बघा, आता येणार दुसरा विषय सांगत होती, पण हल्ली येणारच आहेत. मग गणेश उत्सवाच्या भक्तीकडेच आपण जाऊया. बघा, गणेश उत्सवामध्ये आपली भक्ती कशी चालते बघा. तुमच्या विठ्ठल 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 विठ्ठल. क्या बात आहे. बघा, गणेश उत्सवामध्ये आपली भक्ती कशी बदलत जाते बघा. प्रत्येक दिवसानुसार आपली भक्ती गणेश उत्सवामध्ये बदलत जाते. गणपती बाप्पा किती दिवसासाठी येतात? मोठ्यानं बोला ना. 7-8. हां, किती दिवसासाठी? 10 दिवसासाठी. बघा, पहिल्या दिवशी गणपती बाप्पा आले, एवढा आदर सन्मान, सर्वजण पूजा झाकून ठेवले राहतात, मूर्ती काढतात, पूजा झाली, आरती सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव. अशा प्रकारे गणपती बाप्पाचा पहिला दिवस मस्त चांगला जातो.
आरती वगैरे झाली की दुसऱ्या दिवशीपासून तिथं गजर काहीतरी जागर वाजवतं ठेवावं लागतं. आमचे आजोबा सांगतात आधीच्या काळामध्ये गावामध्ये असे ग्रुप बनवलेले असायचे, 10 दिवसाचे 10 ग्रुप. पहिल्या दिवशी एका जणाने यायचे, भजन म्हणून जागर करायचे, त्या दिवशी त्यांचं फक्त भगवंताचं भजन होणार आणि नंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ग्रुपची बारी, तिसऱ्या दिवशी तिसरा, चौथ्या दिवशी चौथा. अशा प्रकारे 10 दिवस प्रत्येकजण शेतामध्ये काम करून येत होते, पण रात्रीला भगवंतासाठी जागर भजन करत होते 10 दिवसामध्ये. आजकाल तेवढा वेळ कुणाकडे नाही. मग आपण काय करतोय? सोपं काम झालंय. आपण काय करतोय? मोबाईल घेतोय, ब्लूटूथ कनेक्ट करतोय आणि त्याच्यावर आयते पायते गाणे भजनं लावतोय. बरं, दुसऱ्या दिवशी भजन एकदम सुरळीत चांगले असतात बरं का, बरोबर ना? जसं अभंगवाणीमध्ये ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे थोडी अभंगवाणी वगैरे वाचते. बघा, पाहुणा किती दिवसाचा असतो? 1-2 दिवसाचा, बरोबर ना? पहिल्या दिवशी पाहुणा आला की त्याला आपण थोडं सुद्धा काही काम करू देत नाही. महिलांमध्ये हा विषय जास्त आहे. बघा, आपण कुणाच्या दिवशी पहिल्या दिवशी गेलो एकदम आरामात, दुसऱ्या दिवशी आपण गेलो तर पिलेला चहाचा कप आपल्याला उचलून ठेवावा. तिसऱ्या दिवशी ती व्यक्ती म्हणते मी भांडे घासतो, तुम्ही चहा. चौथ्या दिवशी म्हणते मी पोळ्या लाटते, तुम्ही थोड्याशा भाजा. म्हणजे जसं जुनं होत जाईल तसं आपल्याला काम लागत जाते. पाहुणा 1-2 दिवसाचा. तशाच प्रकारे गणपती बाप्पाचा सुद्धा आपण करतोय. 1-2 दिवस मस्त अभंगवाणी भजन वगैरे लावले. तिसऱ्या दिवशी तिथं सुरू होते थोडे मराठी जुनी भक्तिगीत, बरोबर ना? जसं माझ्या गणानं घुंगरू हरवलं, गौरीला दावलं, माझ्या गणानं घुंगरू हरवलं, गौरीला दावलं, माझ्या गणानं घुंगरू हरवलं, गौरीला दावलं, माझ्या गणानं घुंगरू हरवलं, गौरीला दावलं. एका वर्षानं फुलं दर्शन गणानं गौरीला दावलं, माझ्या गणानं घुंगरू हरवलं, गौरीला दावलं, माझा गुरु हरवलं, गौरीला दावलं, माझ्या गणानं घुंगरू हरवलं, गौरीला दावलं. हा, वाचतात नाही भक्तिगीत. दिवस कितवा चालू आहे? तिसरा. चौथ्या दिवशी हीच गाणी पण थोडी डीजे मधून सुरू होतात, बरोबर ना? पार्वतीच्या बाळा पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहाराच्या कसल्यात माळा, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज तरवला झाला, गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तरवला झाला, गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तरवला झाला, गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तरवला झाला, गणपती माझा नाचत आला. क्या बात आहे वा वा. अशा प्रकारे हा कितवा झाला? चौथा दिवस. हे थोडी डीजे मधून गाणी सुरू होतात. आपल्या इकडे आता एक नवीन फॅशन म्हणली, डीजे मध्ये गेलं की मग एकदम सायलेंट गाणे, त्याला काय म्हणू शकतो आपण, माशअप टाईप काहीतरी, थोडे सायलेंट पियानोवर टाईप आपण वाजवतोय. किंवा आता धिता तिद्धा धिता तिद्धा, यामध्ये जी जुनी गाणी आहे ती थोडीशी रिमिक्स केलेली आहे आणि ती आपण वाजवतोय आणि तशी गाणी तर सुरू होतात. गान चतुराय गान प्राणाय गानांतरात्मने, गानोत्सुकाय गानमताय गानोत्सुक मनसे, गुरुपूजिताय गुरुदेवताय गुरुकुल स्थायिने, गुरुविक्रमाय गुह्य प्रवराय गुरुवे गुण गुरुवे, गुरुदैत्य गणक्षेत्रे गुरुधर्म सदाराध्याय, गुरुपुत्र परित्रात्रे गुरु पाखंड खंडकाय, गीत साराय गीत तत्वाय गीत गोत्राय धीमहि. अशा प्रकारचे गाणे गणपती बाप्पाचे आपले वाजतात. मला सांगा दिवस कितवा चालू आहे? 5वा. हा,
5वा. आता दिवस पुढचा येईल 6वा. आता अशा प्रकारे इथं थोडा मध्यस्थी काय तो गौरी गणपतीचा. महालक्ष्मी बसतात ना कुणाच्या घरी, तर तिथं मग थोडी महिला वर्गाची भक्ती जागृत होते. मग तिथं गाणी कोणती वाजतात? बंधू येईन हो बंधू येईन माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला, गाडी घुंगराची येईन घ्यायला, गौरी गणपतीच्या सणाला. बंधू येईन गणपतीच्या सणाला, घोराची येईल न्यायला, गणपतीच्या सणाला. क्या बात आहे बाबा. बंधू म्हणलं की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो नाही का. बंधू प्रेम अति जास्त आपल्या मनामध्ये असतं. बंधूचं आपल्यावर असो का नसो, पण आपलं बंधूवर नेहमी असतं. बंधूचं प्रेम बहिणीवर कुठपर्यंत? वहिनी येत नाही तोपर्यंत. एकदा का वहिनी बाई आली, बंधूचं प्रेम थोडं थोडं कमी होत जातं. हे प्रत्येक ठिकाणी असं होत नाही बरं. कुठं कुठं याला अपवाद भाऊ सुद्धा आहेत. काही काही भाऊ असे सुद्धा आहेत जे मरेपर्यंत सुद्धा आपल्या बहिणीला कधीच विसरत नाहीत. आणि असे मी नेहमी सांगते, बहिणीचं भावावर एवढं प्रेम असते. मला सांगा महिला वर्गात, तुमच्या पतिदेवानं तुम्हाला 5,000ची साडी घेतली, कितीची? भावानं 500ची घेतली, कोणती आवडते? क्या बात. हा, अशा प्रकारे भावाबद्दल प्रेम. आणि त्यामध्ये गौरी गणपतीचा सण म्हटलं की सुरू होतात बंधू येईन माहेरी न्यायला, अशा प्रकारची गाणी इथं वाजत आहेत. आता 7वा 8वा दिवस असा झाला की 8व्या दिवशी थोडीशी हिंदी गाणी तिथं सुरू होतात, बरोबर ना. गणपती बाप्पाचीच पण हिंदी, जसं ज्वाला सी चलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है, परवाही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है, धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे, डर भी तुझसे डरा रे जिसकी रखवाली प्यारे, करता साया तेरा है श्री गणेश देवा, श्री गणेश देवा, श्री गणेश देवा, श्री गणेश देवा, श्री गणेश गणपती बाप्पा. मला सांगा, वाचतात नाही गाणी? हा, बरोबर. आता 9वा 10वा दिवस अशीच थोडी आता हिंदी डीजे मी काय म्हणत नाही. आपल्याला ही तशी थोडं भगवंताची भक्ती गीतं गायला हरकत नाही. आता पुढचं गाणं मी म्हणत नाही. आता 10वा दिवस झाला. आता 10व्या दिवशीच्या नंतर 10 दिवस ज्या बाप्पाची आपण पूजा केली, 10व्या दिवशी आपण काय करतोय? त्यांचं विसर्जन करतोय. मग जसं प्रेमानं आणलं तसं प्रेमानं नेऊन सोडतोय का? नाही. त्या दिवशी आपण लावतो डीजे. आणि डीजेवर नाचण्यासाठी रिकाम माणूस डीजेवर नाचू शकत? चान्सच नाही हो. तुम्ही बघा, आता माझ्या मागचं आहे बाळा. नाव काय बाळा तुझं? समर्थ. क्या बात आहे. बघा, एवढं थोडं सुरू झालं, पखवाज वाजला की त्याचं शरीर असं हलतंय जणू काही तो नाचत नाही, त्याचं दिमाग त्याला आपोआप म्हणतोय तसं फिरवतोय. एवढं गोड. क्या बात आहे. जोरदार टाळ्या. हा, वयला नाही त्यानं घेतलेली. हा, पण तरी सुद्धा किती आनंदाने नाचतोय, बरोबर ना. आणि जेव्हा आपण इथं नाचतोय त्याला काय म्हणतात? नाचती वैष्णव भाई रे, क्रोधाभिमान केला पावटाने, एकमेकाला गतील पायी रे, खेळ मांडियेला वाळवंटी गाय, नाचती वैष्णव भाई रे. इथं जो नाचतो त्याला म्हणतात नाचती वैष्णव भाई रे. लहान असलं तरी त्याच्या पाया पडल्या जातात. आणि जेव्हा विसर्जनाच्या वेळेस डीजेवर नाचतो त्याला नाचणं म्हणत नाही, त्याला भूताचं नाचणं म्हणतात. कारण हे घेतल्याशिवाय, बरोबर, अल्कोहोल सबस्टिट्यूट केल्याशिवाय तो नाचण्याचा कार्यक्रम पूर्ण होणार नाही. मग मला सांगा, 10 दिवस गणपती बाप्पाची आपण चांगल्या प्रकारे पूजा करतोय. आणि जाताना, विसर्जन करताना पुरुष वर्ग मला सांगा, फक्त आपणच तिथं विसर्जनाला राहतो का? नाही. आपले आया, आपल्या बहिणी, आपले मुलं, आपल्या मुली, आपले सगळे
पुढची येणारी पिढी हे लहान लहान मुलं सुद्धा तिथं असतात. आणि आपल्याला दारू पिऊन विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पाच्या विसर्जनाला डीजेवर दारू पिऊन नाचताना आपल्याला जेव्हा आपली येणारी भावी पिढी पाहते तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये काय विचार बसतो की गणपती बाप्पा आले म्हणजे 10 दिवस मजा मारायची आणि 10व्या दिवशी दारू पिऊन डीजे लावून त्यांना नेऊन फेकायचं. आता हा विचार आपण आपल्या पुढच्या पिढीला देत आहे. आणि पुढची पिढी चुकली की नंतर आपणच हे म्हणणार की आजकालची लेकरं चांगली राहिली नाही. मग आपल्या आया बहिणी पुढं आपण शिला की जवानी ना गाण्यावर नाचतोय, मुनी बदनाम होई गाण्यावर नाचतोय. आपल्या आया बहिणी आपल्याला पाहतात. मग ह्या सगळ्या धर्माचा बाजार करण्यापेक्षा, आपल्या धर्माचा अपमान आपण करण्यापेक्षा गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी डीजे लावून दारू पिऊन नाचण्यापेक्षा कधी मराठमोळे फेटे बांधा आणि टाळ मृदंगाच्या गजरामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन. हा रुबाब वेगळा असेल महाराज गणपती बाप्पाचा. अहो पाहिल्यानंतर लोकांना वाटावं की याच्या धर्मामध्ये माझा जन्म का झाला नाही. याला म्हणतात खरा धर्माचा जागरूक. नाही तर नुसतं मी हिंदू म्हटल्यानंतर चालणार नाही. आपल्या धर्माचा मान सन्मान हा आपण पहिले करणं अनिवार्य आहे. पुढच्या पिढीला आपण काय देतोय, काय त्याने घ्यावं हा सुद्धा विचार आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवून पुढे धर्माची कार्य करावी पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे संतांनी सांगितलेली भक्ती नामस्मरणाची आणि आपण करतो ती गोंधळपट्टीची. अशी किती जरी भक्ती केली तरी सुद्धा भगवंत काय आपल्याला पावणार नाही. असा विचार आपल्या गावामध्ये तर नसेल की गणपती बाप्पाला डीजे लावतात का आपल्या गावात? नाही ना. आणि जरी लावत असतील तर कृपया करून या वर्षीसाठी तरी ते या वर्षीपासून तरी तो बंद करावा. अहो बघा, आपल्या महिला लग्नामध्ये डीजेवर नाचतात हे कुणाला पटतं, पण गणपती बाप्पाला विसर्जन करताना लेझिम किंवा टाळ मृदंग खेळत पावली खेळत जाताना कुणाला पटत नाही. मला सांगा, डीजेवर नाचणं चांगलं का टाळ मृदंगामध्ये पावली खेळणं चांगलं? हा, मग आपण डीजेवर जर लग्नामध्ये महिलांना डीजेवर नाचवतो ते चुकीचं आहे. मग ते जर तुम्हाला चुकीचं वाटत नसेल तर मग सप्ताहामध्ये पावली खेळणं किंवा गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी फक्त पुरुषांनीच नाही तर महिलांनी सुद्धा पावली खेळली पाहिजे. इथून तिथून पूर्ण लाईन लागू द्या ना. गणपती बाप्पाला सुद्धा वाटलं पाहिजे किती जल्लोषामध्ये आम्ही तुमचं विसर्जन करतोय. इथं महिला वर्ग सर्वांनी मस्त फेटे बांधायचे, सर्वांनी मस्त टाळ घ्यायचा, सर्वांनी ज्यांना येते त्यांनी लेझिम घ्यायची, मस्त मृदंग वाजवत तिकडे जायचे. किंवा तुम्ही अभंगवाणी लावा, कित्येक आपले तुम्ही मृदंग लावा किंवा जे आपण डीजेवर गाणे लावतो त्याच्यापेक्षा तुम्ही मृदंगावर चांगले आपले अभंग वगैरे लावा आणि त्यावर हरिपाठ पावली खेळत गणपती बाप्पाचं विसर्जन करायचे. दारू पिण्याची गरज नाही, पण तुम्हाला सांगते दारू पिऊन जेवढा नशा चढणार नाही ना तेवढा अभंगाच्या आणि या मृदंगाच्या नादानं भगवंताच्या नावानं नशा चढून मारून. म्हणून अशा प्रकारे भक्ती कोणती चांगली? ज्यामुळं मनामध्ये भक्ती करण्याचा भाव निर्माण होतो तीच भक्ती चांगली. बाकी सगळं व्यर्थ आहे. म्हणून महाराज म्हणतात, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, तुम्ही भगवंताची भक्ती करा, संसार सोडायची गरज नाही. आणि सगळ्यात सोपी भक्ती कोणती बैसल या टाइम म्हणता राम राम काय वयश मायशी सांगा. बसत्या ठिकाणी देवाचं नाम घ्या, काही करायची गरज नाही. यत्फल नास्ति तपसा योगेना समाधान तत्फल लभेत सम्यक लोकेशव कीर्तनात. जे योग तपस्या योग साधना कशानेही मिळत नाही ते फळ फक्त नामस्मरणानं लाभतं. म्हणून नामस्मरण बसल्या ठिकाणी सर्वांनी करायचे. या व्यतिरिक्त सोपी भक्ती कोणतीही नाही. आता लोक म्हणाले ठीक आहे महाराज, नाही केलं तर नाहीतरी गेला जन्म वया, नाहीतर आपला हा जन्म वया जाणार. आता बऱ्याच जणांना वाटत असेल कीर्तनकार येतात जातात आपलं विठ्ठल विठ्ठल करून घरी निघून जातात. आपण मनावर घ्यायचं नाही. तर सांगते, धरली लाज सांडिले, ज्यानं नामाची लाज धरली, ज्यानं भक्तीची लाज धरली ही त्याचं जाणार, सांगणाऱ्याचं कुणाचं काही जाणार नाही. जो म्हणला मी इथं भक्ती करणार नाही, संत म्हणतात हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं. हो सराती शेवटिया ताळ बांधून नेईल, सराती शेवटी बाळ, सराती शेवटी बाळ, काळ बांधून नेईल, सराती शेवटी बाळ. एका जनार्दनी आमचे काय वाजाई, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाई, एका जनार्दनी आमचे काय
संगीत प्रेमी आणि संगीताची समज असणारे बरेच दिसायले बरं का. अशा प्रकारे हे जरी नाही केलं तरी दुसरं यायला सर ते शेवट या काळ बांधून आणि रे एका जनार्दने आमुचे काय बाजायला. सांगणाऱ्याचं नुकसान नाही मला. सांगणाऱ्याचं नुकसान कधी जेव्हा तो स्वतः ते करत नसेल तेव्हा. स्वतः सांगणारा करत असेल आणि ऐकणारा जर करत नसेल तर यामध्ये नुकसान ज्यानं ऐकलं नाही त्याचं या जन्मात नाही केलं तर दुसरा जन्म आपल्याला या घ्यावा लागेल आणि त्या दुसऱ्या जन्मामध्ये सुद्धा आपल्याला हे फेडावं तर मात्र लागेल. म्हणून महाराज म्हणतात आपल्याला 84 लाख योनीनंतर हा मनुष्य जन्म लाभलाय. तो व्यर्थ वया घालू नका. सोपं करायचं काय, फक्त नामस्मरण करा. होईल तेवढं नामस्मरण करायची, कुणाबद्दल निंदा करायची नाही आणि जे कार्य करतोय ते करत राहायचे. बघा कांदा मुळा भाजी अवघी विठावय माझी. संत सावता महाराज म्हणतात की मला देवाकडे जायची गरज नाही, मला वारीला जायची गरज नाही, पण देव त्यांच्याकडे आले का, कारण त्यांनी जे कार्य करत आहे त्या कार्यामध्ये सुद्धा त्यांनी भक्ती पाहिलेली आहे. एखादा शिक्षक आहे तो जर म्हणत असेल मी कशा प्रकारे भक्ती करणार आहो, मी जर भक्ती केली तर विद्यार्थ्यांचा अभ्यास राहिलाय. तर बघा एका शिक्षकासाठी भक्ती म्हणजे काय, आपल्या विद्यार्थ्यांना मन लावून त्यांना धर्माची शिकवण देणं आणि पुढची येणारी पिढी माझ्या हाताखालून चांगली घडली पाहिजे हा विचार ठेवून जर एक शिक्षक लेकरांना शिकवत असेल तर यापेक्षा मोठी भक्ती त्याची दुसरी कोणतीही नाही. एक आर्मी जवान आहे त्यांच्यासाठी भक्ती खरी कोणती, आपण आपल्या धर्मानुसार त्यांनी आपलं कर्तव्य बजावणं, त्यांनी आपल्या सीमेवर आपले रक्षण करत आहे आणि हीच झाली त्यांची भक्ती. पण जो व्यक्ती बैमानीमध्ये गेला तो भक्तीपासून विनमुख झाला. मग आपली भक्ती कोणती, एक नागरिक म्हणून जे आपले कर्तव्य ते पार पाडायचे, कुणाबद्दल वाईट चिंतन करायचं नाही. पुढं चाललं त्यांना रस्ता द्या, माग पडलं एखादं त्याला हात द्या, एखादं जागेवरच बसून असेल त्याला साथ द्या आणि एखादा जर व्यक्ती पुढं जात असेल, आपलंही पुढं गेला असेल तरी त्याच्याबद्दल मनामध्ये आनंद मनुष्यानं ठेवायला पाहिजे. आजकाल आपला शेजारी पुढं गेला की दुसऱ्या शेजाऱ्याच्या पोटातलं दुखायला लागते, बरोबर ना. समोरच्यानं युनो घेतली ना, तुम्ही फॉर्च्युनर घ्या ना, जळून घेऊ नका. मी त्याच्यापेक्षा बेटर करतो हा विषय नाही. मी माझ्या जीवनामध्ये मी बेस्ट होईल, स्वतःशी स्पर्धा ठेवायची. ते म्हणतात ना खुद से जीतना है मुझे खुद को ही हराना है, के खुद से जीतना है मुझे खुद को ही हराना है, मैं भीड़ नहीं इस दुनिया की, मेरे अंदर एक जमाना है. मी याला हरवेल, मी त्याला हरवेल. लोक म्हणतात ताई सध्या तुमचं नाव टॉप मध्ये चालू आहे, याच्या पुढं त्याच्या पुढं. बोललो मी कोणाच्या पुढं नाही. आणि महत्वाचं म्हणजे एखादा जर लढाई करत जरी असेल, मला ना जितण्याचा शौक आहे ना मला हारण्याचा शौक आहे, कारण मी कोण्या स्पर्धेमध्ये उतरलीच नाही. मी फक्त माझं कीर्तन करण्याचं कार्य पुढं करत राहे आणि मी करत नसून नेहमी सांगते करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. बरेच लोक म्हणतात ताई फार कमी वेळामध्ये 2-3 वर्षामध्ये तुमचे जेवढे फॉलोईंग लिस्ट आहे एवढी फॉलोईंग लिस्ट 8-8, 10-10 वर्ष कीर्तन करून सुद्धा कोणाची नाही. बरेच जण म्हणतात या 2-3 वर्षामध्ये तुम्ही जेवढं पुढे गेले एवढे किती जरी कीर्तन केलं तरी लोक गेलेली नाही. मी नेहमी सांगते मी पुढं गेली नाही. मला इथं आणणारे आणि मला इथं टिकून ठेवणारे ते भगवंत आहेत. आणि ते म्हणतात ना जसं त्या भगवंताच्या मनामध्ये येते. मी फक्त एवढं सांगते की मी आजपर्यंत माझं जेवढं काम आहे ते इमानदारीने केलंय, कुणावर जळाली नाही. मी फक्त यावर लक्ष ठेवते, कोण माझ्याबद्दल काय बोलतं याच्यावर सुद्धा मी लक्ष ठेवत नाही. लवकर पुढे आली याचं एक अजून कारण आहे की माझ्या घरच्यांनी मला शिकवलंय कोण काय करते याच्याकडे लक्ष ठेवायचं नाही. तू बरोबर आहे, तू तुझं कार्य कर आणि आपण आपल्याला कसं घडवू शकतो, आपण आपल्याला कसं बेस्ट बनवू शकतो याच्याकडे फोकस करायचंय, लोकांकडे फोकस करायचं नाही. पुन्हा हा असा करतोय तो तसा करतोय, तो तसा करतोय तो तसा करतोय. वर देव काय भजे खायला बसलाय का नाही, ते देवावर सोडा ना. ते भगवंत त्याचं कार्य अगदी बरोबर करेल. बघा तुम्ही काही काही जण टॉपला पोहोचतात तिथून यू टर्न मारतात. कारण काय, पापाचा घडा भरला. जसं जसं देव तोपर्यंत त्याला खाली आणत नाही जोपर्यंत त्याच्या पापाचा घडा भरत नाही. मग बिलीव्ह इन इक्वेशन ऑफ कर्मा, कर्माची गती एवढी गहन आहे महाराज, तो जेवढं देतो तेवढंच पलटून सुद्धा येते. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा कर्म असे करा की जेव्हा कोणी आपल्याला म्हणेल तुला कर्माचं फळ भेटल तेव्हा मनामध्ये आनंद झाला पाहिजे, भीती वाटली नाही पाहिजे. एवढं चांगलं कर्म मनुष्यानं जीवनामध्ये करायला
पाहिजे. म्हणून अशा प्रकारे इथं आल्यानंतर एक कार्य आपण आपलं करायला पाहिजे. आपण चुकू नये, नामस्मरण करायचे, कुणाची निंदा करू नये. ही झाली सगळ्यात सोपी भक्ती. म्हणून महाराज म्हणतात नाही केलं तर नाहीतरी गेला जन्म वाया. पुढं लोक म्हणाले ठीक आहे महाराज करतोय भक्ती, पण महाराज म्हणतात करिता बरोबरी दुरावशी दुरी भावाची पुरी भावासी. आज बसू उद्या बसू असं जर करशाल या भवनदीच्या पुरामध्ये वाहून जासाल. म्हणून या भवनदीच्या पुरामध्ये वाहून जाण्याच्या आधी भक्ती मार्गाला लागायला पाहिजे. विठोबा आई हमार कुमाई हमार कुमाई हमार कुमाई हमार कुमाई. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावशी दुरी भावाची पुरी वाहावसी. महाराज म्हणतात सांगतोय भगवंताला भजा, नाही भजलं तर आपला हा जन्म वायाला जाणार. कधी भजायचे? करिता बरोबरी आज भजू उद्या भजू असं जर करशाल तर या भवनदीच्या पुरामध्ये आपण वाहून जाणार. मग या भवनदीच्या पुरामध्ये वाहून जाण्याच्या आधी आपण भक्ती मार्गाला लागायला पाहिजे. आणि बघा आपण वेळेवर शेवटचे 10 मिनटं शेवटचे 5 मिनटं आपले घेते, कारण मी कीर्तन आपण उशिरा सुरू केले त्यामुळं थोडं पुढं घेतलंय. कारण बघा सर्वजण मिळून एवढं तुम्हाला सुद्धा परवडलं पाहिजे ना पॉकेट द्यायला. एवढ्या लांबून आम्ही आलोय. तर अशा प्रकारे आपण भक्ती मार्गाला उशिरा लागतोय. याचा सगळ्यात जास्त परिणाम आपल्याला कुणावर पाहायला मिळतोय? आपल्या येणाऱ्या आजच्या पिढीवर. कारण आपणच भक्ती मार्गाला उशिरा लागतोय, मग आपली मुलं आपल्यापेक्षा जास्त उशिरा लागत आहेत. कारण जोपर्यंत आपण आपल्या मुलांना शिकवणार नाही की बाबा तू भक्ती मार्गाला लाग, तू चांगलं शिकवण घे, तोपर्यंत आपली मुलं बाळं सुद्धा शिकवणाला लागणार नाही, त्यांच्यामध्ये चांगले संस्कार हे जागणार नाही. आज बघा इथून 4-5 किलोमीटरवर एखादी बाया नाचायचा कार्यक्रम असेल, महिला नाचायचा कार्यक्रम असेल, आपण आपली लहान लहान लेकरं घेऊन तिथं जातोय. किंवा एखादा मुलगा जरी आपला चाललाय, आपण काय म्हणतोय? बाबा हेल्मेट घे बा, रुमाल घेतला का नाही, जेवला की नाही, पेट्रोल आहे का नाही, पैसा आहे की नाही, हे सगळं जण विचारतात. पण कुणीही म्हणत नाही अरे मूर्खासारखं तिकडं महिला नाचलेल्या पाहायला जाऊ नको, कारण छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमी तुझा जन्म झालेला आहे, जिथं छत्रपती शिवरायांनी बाया नाचवणं नाही तर बाया वाचवणं हा प्रथम धर्म आपण सांगितलेला आहे. म्हणून ही शिकवण जोपर्यंत आपण आपल्या मुलाबाळांना देणार नाही तोपर्यंत आपली मुलं चांगली घडू शकणार नाही. नुसतं हिंदुत्व हिंदुत्व करून हिंदुत्व घडणार नाही. हिंदुत्व आपल्याला टिकवण्यासाठी आपल्या मुलाबाळांना चांगले आपल्या धर्माचे शिकवण सुद्धा संस्कार सुद्धा द्यावे लागतील. आज महिला वर्गांना जर म्हटलं लहानपणापासून शिकवण द्या तर त्याने म्हणतात सध्या त्याचं शिक्षणाचं वय, बरोबर ना. आणि मी नेहमी सांगते युअर डिग्री इज जस्ट अ पीस ऑफ अ पेपर. युअर रिअल एज्युकेशन इज सीन इन युअर बिहेवियर विथ अदर्स इन अ रिअल लाईफ. तुमच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये तुम्ही समोरच्या व्यक्तीसोबत वडीलधाऱ्यांसोबत कसं वागता याच्यावर तुम्ही किती शिकून आहात हे डिपेंड आहे, हे कळतं, अवलंबून आहे. जर तुम्ही नुसतं कागदोपत्री शिकत असाल तर आपली डिग्री म्हणजे फक्त कागदाचा तुकडा आहे. आपण किती शिकलेलो हे कागदावरून कळत नाही. कागद नुसता तुकडे महाराज. कोणाच्या डिग्रीवरून कोणाच्या पर्सेंटेजवरून कोण किती हुशार आहे हे कळू शकत नाही. आजकाल कॉपी करून कोणी किती मार्क्स पाडायले. खरंच जर परीक्षा घ्यायची असेल तर तोंडी परीक्षा घ्या ना, आता पता लागेल कोणाची मार्क्स किती आहे आणि कोणाची खरंच कोण पुढं जायच्या पदाच्या मार्गाला आहे. म्हणून अशा प्रकारे चांगले संस्कार आपण आपल्या मुलाबाळांना द्यायला पाहिजे. शिक्षण म्हणजे काय तर मुलाबाळांना सांगा एज्युकेशन इज नॉट जस्ट अ नेम ऑफ एनी डिग्री ऑर सर्टिफिकेट दॅट कॅन बी शोन टू अदर्स एज अ प्रूफ. नुसतं लोकांना दाखवण्याकरता शिक्षण नसतं महाराज. माझ्याकडे हे डिग्री, माझ्याकडे ते डिग्री. शी म्हणजे शील, क्ष म्हणजे क्षमा आणि न म्हणजे नम्रता. हा शिक्षणाचा खरा अर्थ आपल्या मुलाबाळांना पाहिजे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आज आपण आपल्या मुलाबाळांना शिक्षण काय देतोय? जन्म झाला आणि 1-2 वर्ष झालं की त्याच्या तोंडा पुढं आता यायला एक डबा. त्या डब्याचं नाव काय? बोला. हा, त्या मोबाईलनं चांगल्याची डोळे खराब व्हायली. त्या बाळाचे डोळे किती कोमल असतात, त्या मुलाबाळांचे डोळे खराब होतात हे आपल्याला कळतं. तरी सुद्धा जर आपण त्याच्या हातामध्ये मोबाईल देतोय तर मला सांगा यात चूक कुणाची? आपली का त्या मुलाबाळांची? हां, म्हणून माझे हात जोडून विनंती आहे इकडे आपल्या लहान मुलींना मोबाईलपासून दूर ठेवा. कमीत कमी 4थी-5वी वर्गापर्यंत तरी आपल्या मुलाबाळांना आपण मोबाईलपासून दूर ठेवायला पाहिजे. आणि एवढं जर आपल्याला जे काही एज्युकेशन हे डिजिटल झालंय, मोबाईलवर आलंय, तर आपल्या मुलाबाळांकडे थोडं लक्ष ठेवा की ते मोबाईलवर काय पाहतात आणि तेवढ्या वेळापुरतं मर्यादित त्यांना वेळ द्या. कारण तुम्ही कितीही पैसा कमावून फायदा होणार
नाही, पैसा आणि संपत्ती आणि संतती जीवनात दोन महत्वाचे आहे. पण संपत्ती कमावता कमावता संतती गमावू नका. कारण संतती जर गमावली, किती संपत्ती कमावली तरी त्या संपत्तीला कवडीचंही मोल येणार नाही. अहो खायला संतती चांगली नसेल त्या संपत्तीचं काय मोल आहे बोला ना. आपल्याकडे भरपूर संपत्ती आहे, मुलगा दारू पिऊन लोळतोय, कामीची आहे का? आपल्याकडे खूप संपत्ती आहे पण मुलगा सुद्धा बोलत नाही, दोन शब्द सुद्धा प्रेमाचे बोलत नाही. संपत्तीला महत्व आहे का? नाही. खरं सुखी जीवन कशाला म्हणतात महाराज? बघा, आपले मुलं बाळ आपल्या सोबत सुखाचे दोन घास खातात, आपला मान सन्मान करतात आणि जीवनामध्ये कुणाबद्दल वाईट चिंतन करत नाही. याला चांगलं सक्सेसफुलची डेफिनेशन आपल्या जगामध्ये आपण काय करून ठेवलेली आहे? ज्याचे फॉलोअर्स जास्त, ज्याच्या गाडीची इन्कम जास्त, ज्याची इन्कम जास्त, ज्याची गाडी मोठी जास्त महागाची आहे, ज्याचे फॉलोअर्स जास्त, तो सक्सेसफुल आहे असं आपण गृहीत धरतो. पण चुकीचं आहे. सक्सेसफुल म्हणजे कोण? जो व्यक्ती डॉक्टर, पोलीस, जज, वकील या सगळ्या झंझटीपासून दूर दिवसभर आपलं काम करतो आणि रात्रीला सुखाच्या दोन घास आपल्या परिवारासोबत मिळून खाऊन आरामात झोपतो, याला खरं सुखी आणि सक्सेसफुल जीवन म्हणतात. बघा, भरपूर पैसा आहे पण रात्री बेडवर झोप आहे ना, काय करावं त्या पैशाला बोला ना. म्हणून पैसा कमावू नका असा माझा विषय नाही, कमवावं लागेल. कारण हे हल्लीचं युग कसं आहे ते म्हणतात ना, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है. पैशाला तोंड नाही पण पैसा बोलतोय. पैशाला शरीर नाही पण पैशाला गरमी होते. बरीच लोक म्हणतात पैशामध्ये कशाची गरमी आली? पैशामध्ये गरमी आहे महाराज. पैशामध्ये जर गरमीच नसती तर ATM मशीन मध्ये एसीची गरज सुद्धा नसती. लय गरमी आहे पैशामध्ये. पैसा आला की तो माणूस जमिनीवर चालत नाही. पैसा आला की माणूस एकदा भाकर पचवणं सोपं आहे, पैसा पचवणं सोपं नाही. तुम्ही शिळी भाकर पचवू शकता, खाल्लेलं एकदा औषध पचवू शकाल, पण पैसा पचवणं प्रत्येकाला जमत नाही. पैसा आला की माणसाकडे अहंकार येतो. पैसा आला की माणसाला वाटतंय जी लोक माझ्या सोबतची आता त्यांना सोडावं लागतं. म्हणून ज्या वेळेला आपला असा विचार येईल त्यावेळेस समजायचं की बुडो तिचे पाय डोहाकडे, आता आपण विनाशाकडे जात आहोत. मग अहंकार करून फायदा नाही. म्हणून आपले मुलं बाळ चांगली घडली पाहिजे, याच्याकडे आपण लक्ष द्यायचंय. पैसा कमवा पण पैशापेक्षा, संपत्तीपेक्षा संतती घडवण्याकडे जास्त लक्ष आपण द्यायला पाहिजे. आणि म्हणून बघा, आज आपण आपल्या मुलाबाळांना शिक्षण काय देतोय? जन्माला 1-2 वर्षाचं झालं की तोंडापुढं मोबाईल. बरं, त्या मोबाईलमध्ये चांगलं तरी काय लावून देतोय का? नाही. तोंडापुढं मोबाईल आणि मोबाईलमध्ये आहा टमाटर बडे मजेदार, क्या बात आहे वा. हा, या प्रकारचं आपण अजून आपली मुलं बाळ काय ऐकू ऐकू मोठी होतात? चीन टबाक डमडम, बरोबर ना. अजून आपली मुलं हा सगळं श्वास होतात. हा, अजून आपली मुलं बाळ काय ऐकून मोठी होतात? सचिन रस पिया यम. सचिन दादा निवडणार घेऊ नये म्हणजे मला हा डायलॉग माहीत नव्हता. माझा विद्यार्थी आहे, आता मी काही विद्यार्थी शिकवते निशुल्क आपल्या गावामध्ये. आपल्या गावाने आपल्याला एवढं दिलं तर आपण आपल्या गावकऱ्यांना काहीतरी द्यावं. यासाठी 25 एक विद्यार्थी माझ्या हाताखाली गावामध्ये शिकतात. तर त्यापैकी एकाचं नाव सचिन आहे. मी त्याला म्हटलं सचिन, म्हणजे एकदम प्रेमाने आवाज दिला तर बाळा सचिन. तर दुसरं जो तो लहान तो हळूच म्हणतोय रस पिया. म्हटलं माय, माझ्या डोक्यात लाईट लागलं, हे काय नवीनच. आणि सहज एकदा रील्स पाहता पाहता ती रील समोर आली तेव्हा माझा लाईट लागला. अरे आपल्यापेक्षा आपली लेकरं पुढं गेली, आपणच मागे राहिलोय. अजून आपण आपल्या मुलाबाळांना काय शिकवतोय? आप्पाचा विषय लई, आप्पाकडं क्रेडिटचं, आप्पाचं घरात नाही, आप्पाचा बाहेर लई. अभंगाचं प्रथम चरण काय? पुढं पाठ माग पाठ. नको त्या गोष्टी लक्षात ठेवतोय, पाहिजे त्या गोष्टी लेकरांना शिकवणार नाही. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना या गोष्टी पाठ आहेत. मग जर शिकवणच चुकीची देत असेल तर त्यांच्याकडून अपेक्षा चांगली करून फायदा आहे का? नाही, अजिबात नाही. जोपर्यंत चांगलं शिकवण देणार नाही तोपर्यंत चांगले संस्काराची अपेक्षा सुद्धा करू नये. छत्रपती शिवराय घडतात पण त्यासाठी मासाहेब जिजाऊ घडणं महत्वाचं आहे. आज छत्रपती शिवराय घडले कारण काय तर म्हणतात माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला, तो बापाचा बाप शिवबादन भरला, तो बापाचा बाप वाघ शिवबादन भरला, तो बापाचा बाप माझा शिवबादन भरला, तो बापाचा बाप माझा शिवबादन भरला. होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची, जन कल्याणाची
तो बापाचा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, वीर छत्रपती संभाजी महाराज की जय. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. कारण काय? माझ्या जिजाऊची न्यायी माता जिजाई होती शिवबाची आई, आणि म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही. आज आपल्याला वाटतंय जे मला कष्ट सहन करायला लागले ते माझ्या मुलाला करायला लागू नये, म्हणून आपण आपल्या येणाऱ्या पिढीचं जीवन हे एकदम आरामदायी बनवून ठेवलेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती होते आणि छत्रपती संभाजी महाराज एका छत्रपतीचे पुत्र आहेत. मग छत्रपती शिवरायांनी म्हटलंय का आम्ही लढाया करतोय तुम्ही मस्त मजा करायची? म्हटलंय का? नाही. छत्रपती संभाजी महाराजांचं वागणूक आणि कर्तृत्व काय? तर बाप शेर तो बेटा सव्वा शेर, चमचम करणारी साजे तलवार हाती, पोलादी छातीचा राजा छत्रपती, भल्या भल्या वैर्याला पाणी खाताले पाजायचा, भल्या भल्या वैर्याला पाणी खाताले पाजायचा. जबड्यात 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 हात घालून दात वाघाचे मोजायचा, जबड्यात हात घालून दात वाघाचे मोजायचा. जबड्यात हात घालून दात वाघाचे मोजायचा, जबड्यात हात घालून दात वाघाचे मोजायचा. थाट असा शिवबाचा राजा प्रजेला साजायचा, नि जबड्यात हात घालून दात वाघाचे मोजायचं. कर्तृत्व माझ्या शंभू महाराजांचे महाराज. म्हणून अशा प्रकारे आपला मुलगा आपल्यापेक्षा चांगला भारी झाला पाहिजे. आपल्याला पाहून दुश्मनाला जर घाम फुटत असेल तर आपल्या मुलाला पाहून त्याला थरकाप सुटला पाहिजे. असं पुत्र जन्माला यावा. आणि मुलांसाठी तर मी नेहमी सांगते, अरे जिओ तो ऐसे जिओ. मुलांना नेहमी म्हणते की अरे जियो तो ऐसे जियो कि हमारे बाप को भी लगे हाँ मैंने एक शेर को जन्म दिया. हारून मरा नाही तर पुरून मरा, पण त्या बुजदिलांसारखं मुलींसाठी आत्महत्या करून मरू नाही. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आज आपण आपल्या मुलांना टीव्ही पिक्चर मोबाईल पळून जाणारे पिक्चर दाखवतोय, त्याच्यामुळे आपली लेकरं ते पाहू पाहू मोठी व्हायली. मोठं झाल्यानंतर प्रेमाचं पिक्चर पाहिल्यानंतर प्रेम त्यांच्या डोक्यामध्ये बसतंय. मग आता पुढं चालून मोठ्या आपल्या मुलांनी प्रेम केलेलं आपल्याला पटत नाही, मग त्यांना शिकवता दाखवता कशाला? बरोबर ना? एक तर दाखवतोय आणि दाखवल्याच्या नंतर जेव्हा तो म्हणतो मला ती मुलगीशी लग्न कराय, आपण म्हणतो अजिबात नाही. मग इथं आपलं कसं होतंय महाराज, शिकवण एक द्यायलोय अपेक्षा दुसऱ्या करायलोय. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मुलांना चांगले संस्कार द्या, नाहीतर मग पुढं येणाऱ्या संकटाला आपल्याला तयार राहावं लागेल. नंतर रडून पडून फायदा होणार नाही. आणि जेवढे काही युवा वर्ग आहेत, आपण सर्वजण माळकरी आहे टाळकरी आहे, पण कुठं ना कुठं तरी त्यापेक्षा आपण स्वतःचं कर्तृत्व असं सिद्ध करूया की तुमच्याही घरच्यांनी आणि माझ्याही घरच्यांनी आपलं कर्तृत्व पाहून आपल्या दोघांच्या लग्नाला सहज होकार दिला पाहिजे. तेव्हा मायबाप सुद्धा ऐकतील. कर्तृत्व सिद्ध केल्यावर मायबाप सुद्धा ऐकतात. पण आपण आपले स्वतःचे खायचे वांदे आपण प्रेम करायला निघाले. म्हणून असं किती केलं तरी मायबाप काय आपल्याला, आणि मायबाप जरी कधी ऐकत नसतील तर एक लक्षात ठेवा, आपले आई वडील आपल्यावर कधीच चुकीचा निर्णय घेऊ शकत नाहीत. आपले आई वडील कधीच आपल्यावर या जगामध्ये आपल्यावर प्रेम करणारे भरपूर आहेत, पण ऐसी कळवळ्याची याती कधी लाभाविना भेटी. कोणत्याही लाभाविना आपल्यावर प्रेम करणारे फक्त एकच आहेत, ते म्हणजे आपले आई वडील. बाकी सगळ्यांचं प्रेम हे दिखाव्याचं किंवा काही ना काहीतरी स्वार्थाशी जुळून आहे. फक्त आई वडिलांचं प्रेम हे निस्वार्थ भावनेनं आहे. म्हणून अशा प्रकारे आपल्या आई वडिलांवर विश्वास ठेवा. जो व्यक्ती म्हणतोय की आपल्या मुलांना मुलगी भेटत नाही, मुलांनी हा विषय मनावर घ्यायला पाहिजे. त्यांनी म्हणाय पाहिजे, अरे कोण म्हणतं मुलांना मुलगी भेटत नाही? मी माझ्या व्यक्तिमत्वाला माझ्या कर्तृत्वाने एवढ्या उंचीवर नेईल की मुलीच्या बापाची लाईन माझ्या बापाकडे आमच्याकडे लागली पाहिजे की तुमचा मुलगा एवढा कर्तृत्ववान आहे, तुमच्या मुलाचं लग्न माझ्या मुलीशी लावून. याला खरा मुलगा म्हणतात महाराज. या जगामध्ये आई वडिलांचे आपल्यावर फार उपकार आहेत. मग एवढे उपकार फेड करण्यासाठी आपण आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करायला पाहिजे. कारण आई म्हणजे कोण? तसं तर आपला वेळ झालाय, पण मला कार्यकर्त्यांकडून 2
2 ना. हा, की आई माझी मायेचा सागर आहे हे भावं, म्हणून मी हा विषय मध्यस्थी टाकला. कारण डायरेक्टच घेतलं तर अजून तुम्ही म्हणशाल कुठं आणून ठेवले. म्हणून अशा प्रकारे आई म्हणजे कोण? आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. हो आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. नदीची चांदणी तुग चंदनाची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर. या शीतल छाये मधुरी पुर आयुष जागेल. आई देवा पाशी मी तुलाच मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आता बाकीचं पुन्हा कधी आलं तर वेळ अति झालेला आहे आणि दुसरं अजून तुमचं राहिलेलं आहे बघा. म्हणून अशा प्रकारे आपल्या आई वडिलांचं आपल्या जीवनामध्ये फार मोलाचं असं स्थान आहे. म्हणून आपण त्यांचं ऐकायला पाहिजे, त्यांचा मानसन्मान ठेवायला पाहिजे. आणि ऐकतील केव्हा आपण, जेव्हा त्यांना चांगले संस्कार देऊ. आणि अजून एक संस्कार आपल्या मुलाबाळांना द्या. कोणते? शेती करतोय म्हणजे हे लाजायची गोष्ट नाही. शेती करतोय शेतकरी हा उभ्या जगाचा पोशिंदा आहे. म्हणून स्वाभिमानाने सांगा मी शेती करतो. बऱ्याच जणांना वाटतंय भारताची आर्थिक परिस्थिती, भारत देशाची याच्यामुळं चांगली आहे, त्याच्यामुळं चांगली आहे, बिझनेसमुळे याच्या त्याच्या नाही, अजिबात नाही. कोरोनामध्ये कळलंय, जेव्हा अख्खं जग थांबलं होतं ना महाराज, तेव्हा सुद्धा शेतकरी शेतामध्ये नांगर धरत होता. हे ताकद शेतकऱ्याची आहे. शेतकऱ्याला कमी समजून चालणार नाही. या मातीचे, काळ्या मातीचे एवढे उपकार आपल्यावर आहेत. अहो, एक बी त्या काळ्या आईला आपण देतोय आणि त्याच्यावर एक पूर्ण झाड, आणि त्या झाडाला कित्येक फळं ती काळी आई आपल्याला त्याच्यावर देते. म्हणून तर म्हणतात ना, काळ्या मातीत, हेच ना, काळ्या मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते. काळ्या मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते. काळ्या मातीत मातीत तिफण चालते, तिफण चालते, तिफण चालते. मातीत मातीत तिफण चालते, तिफण चालते, तिफण चालते. हीच पैसा नाचते ढग ढोल वाजवितो, ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो. काळ्या मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते. या जगात सगळ्यात मोठा राजा जर कोणता असेल ना, तर तो शेतकरी राजा आहे. शेतकऱ्याकडे नसल सुख मोठमोठ्या गाड्याचे आजकाल आहे बरं का. शेतकरी कोणत्याच गोष्टीत कमी नाही. फक्त एवढं की सिम्प्लिसिटी हे शेतकऱ्याला आवडते आणि म्हणून शेतकरी सिंपल राहतो. नाहीतर जर गाड्याच घ्यायच्या असेल तर आपण एक एकर विकलं तरी आपल्या एका एकराला एवढी किंमत आहे. एक फॉर्च्युनर एका दिवसात घरी कोणी मनाला बोलणारा सुद्धा येणार नाही. ही ताकद शेतकऱ्याची आहे महाराज. फक्त एवढं की आपल्याला सिम्प्लिसिटी आवडते आणि तीच आपली ताकद सुद्धा आहे. शेतकरी कमी, फक्त शेतकरी मागे येतो तो फक्त एका कारणामुळं, की जी व्यक्ती, जी लोक आपले वेपर्स बनवतात, पुढे कोणते बिस्किट असो, त्यांचा भाव त्यांना ठरवण्याचा अधिकार आहे. कोणत्याही माल असो,
व्यापारी असो, त्यांचा मालाचा भाव त्यांना ठरवण्याचा अधिकार आहे. मग सगळ्यात जास्त मेहनत ज्याचे, एक शेतकरी आपल्या पिकाच्या मालाला, आपल्या पिकाला आपल्या स्वतःच्या पोटच्या लेकरासारखं जपतो, पण तरी सुद्धा त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्याकडे नाही. ज्या दिवशी शेतकऱ्याचा मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार हा शेतकऱ्याजवळ येईल, त्या दिवशी या जगात शेतकरी एवढं मोठं कुणीच राहणार. आणि जी लोक म्हणतात की शेतकरी नेहमी सरकारला हे माग ते माग ते माग ते मागावं, मी नेहमी सांगते शेतकऱ्याला कुणाला मागायची गरज नाही. सरकारनं फक्त शेतकऱ्याच्या पिकाला भाव द्याव. अर्धा भारत देश शेतकरीच घर बसल्या पोसू शकतो. ही ताकद शेतकऱ्याची आहे म्हणत. आणि ही आपली खानदानी इस्टेट असल्यासारखी आहे, विरासत असल्यासारखी आहे आणि ती आपण जपायला पाहिजे. आपल्या मुलाबाळांना सुद्धा समजावून सांगायला पाहिजे. आता माझे भाऊ आहेत, एरवी माझ्यासोबत गाडीमध्ये फिरतात आणि घरी असल्याच्या नंतर गाई वगैरे सगळे शेतीची कामं त्यांनी करतात. आमचे आजोबा आजही म्हणतात, बाबा आपल्याकडं सुख आलं म्हणून आपण आपल्या मुळाला विसरायचं नसतं, कधीच विसरायचं नसतं. आणि जोपर्यंत आपण आपल्या स्वतःच्या शेतकऱ्याला ब्रँडेड म्हणणार नाही, तोपर्यंत आपली लेकरं सुद्धा म्हणणार नाही. मग आपल्या मुलांना आपण समजावून सांगा, शेती करणं म्हणजे काय कमीपणाचं काम नाही. शेती करणं कमीपणाचं काम नाही, शेती करणं कुणाचंही काम नाही. त्याच्यासाठी खानदानी रक्त लागतं महाराज, आणि पावर सुद्धा, ताकद सुद्धा तशी लागते. आज 10-20 रुपये जरी कोण कुठे इन्व्हेस्ट केलं तर त्याला रात्रभर झोप येत नाही. आज आम्ही आमचे शेतकरी लाखोचं बियाणं शेतामध्ये पेरून टाकतोय आणि पावसाच्या या निसर्गाच्या भरोश्यावर बसतोय. पाऊस आला तर ठीक, सगळं आपलं रानामध्ये सगळा पैसा पडून राहतोय, तरी सुद्धा आनंदाने झोप घेतोय. बाकी पैशाचं सुख असो का नसो, पण रात्रीला झोप हा आनंदात मिळते. ही शेतकऱ्याची ताकद आहे. म्हणून बिनधास्त शेती करायची. मी स्वतः सुद्धा करते, मी व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत. बरेच जण म्हणतात ताई शेतीवर बोलतातच का, तर नाही. मी शेतामध्ये काम करते याचं कारण आहे, माझी आजी आजोबा, माझे आई वडील मला नेहमी सांगतात, बघा बाळा, आज आपल्याकडं सगळं आहे, उद्या असाच वेळ राहील हे काही सांगता येत नाही. उद्याची वेळ कोणतीही आपल्याला माहिती येत नाही, म्हणून आपण प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहायला पाहिजे. म्हणून माझ्या घरी माझे जे काही ताई आहेत, आम्ही जेवढे काही घरामध्ये मुलं आहेत, प्रत्येक जण शेतामध्ये जातो आणि प्रत्येकाला शेतातलं काम जमतं. आम्ही नेहमी म्हणतोय, आजोबा आता आपल्याकडे एवढंच रे, आपल्याला शेतात जायची गरज काय? तर त्यांनी सांगतात, आपल्याकडे सगळं आहे म्हणून आपण आपल्या वारशाला विसरायचं नसतं. कोणता दिवस कधी कसं येईल सांगता येत नाही. या जगात आपलं कोण आहे महाराज? कुणीही नाही. वेळ आपली आहे. वेळ आपली चांगली असेल तर सगळेच आपले आहे, नाही तर आपला रक्ताचं नातं सुद्धा विचारत नाही. म्हणून प्रत्येक परिस्थितीसाठी आपण आपल्या मुलाबाळांना तयार करायला पाहिजे, युवा असो किंवा कुणी. मला आनंद झाला, आपल्या गावामध्ये युवा सर्व मला वाटते दूध उत्पादक शेतकरीच आहेत, बरोबर ना? क्या बात आहे. सर्व मुलांसाठी जोरदार टाळ्या. आम्ही सुद्धा तुमचीच भावकी, हे दोघं सुद्धा दूध उत्पादकच शेतकरी आहेत. आपल्या इथूनच छत्रपती संभाजीनगरवरूनच नेलं ना आपण, काय लोणी काय आहे ना मार्केट इथे, हा तिथूनच नेलं. नेक्स्ट टाइम येताना तुम्हाला आम्ही कळवत, चांगल्या बघून आम्हाला द्या. इन्व्हेस्ट केलं, 2 गाई नेल्या. एक गेल्याच्या नंतर 1-1.5 महिन्यामध्येच त्या गाईचा मृत्यू झाला. बघा काय म्हणतात, छत्रपती संभाजीनगरवरून आल्या आणि आमच्या घरी येऊन जीव सोडला. जीव सोडण्यापुरतं तिथंशी आल्या. व त्या म्हणतात ना, प्रत्येकाची प्रत्येक वेळ समय हे ठरलेली आहे, असं हा आपला विषय नाही. म्हणून अशा प्रकारे महाराज म्हणतात, लहान वयापासून संस्कार देऊन आपण आपल्या मुलाबाळांना संस्कार द्यायचे आणि आपणही भक्ती मार्गाला लागा. करिता बरोबरी दुरावशी दुरी भव नदीच्या पुरामध्ये वाहून जाण्याच्या आधी आपणही लागा, आपल्या मुलाबाळांना सुद्धा लावा. भक्तीसाठी लागतं काय? काही न लगे एका भावाची कारण तुका म्हणे ना, विठोबाची शपथ घेऊन सांगतात की भक्तीसाठी काय लागतं? काहीही लागत नाही, फक्त मनातील खरा सात्विक भाव लागतो. हा झाला अभंगाचा पूर्णतः भावार्थ. आणि भगवंताला इथं तिथं शोधण्यापेक्षा भगवंत कुठं आहे तर म्हणतात, तान्या बाळाच्या हासाऱ्या डोळ्यात तो नाचे रंगून संताच्या मेऱ्यात तो, तुझ्या माझ्यात भेटला साऱ्यात तो, शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो, रोज वृंदावनी फोडी तो घागरी, तोच नाथा घरी वाहतो कावडी, गुंतला ना कधी मंदिरी राहुडी, बाप झाला कधी झाला माऊली, राहतो जो मनी या जनी जीवनी, एका पाशानी तो सांग मावल का, बघ उघडून
क्या बात आहे, वा वा, महाराजांसाठी जर बात आहे. भगवंत कुठे तुझ्या माझ्या जिकडे तिकडे शोधिसे कार्य फिरसे वेड्यावरी वसे तू देव तुझ्या अंतरी. आपल्यामध्येच आहे, मग इकडं तिकडं शोधण्यापेक्षा भगवंताला आपल्या अंतर्मनामध्ये शोधा. अशा प्रकारे लागतं काय, फक्त मनातील खरा भक्ती भाव, हा झाला अभंगाचा पूर्णतः भावार्थ. असाच ऐकिवेपेक्षा वेगळा असं मी सांगू शकत नाही. जशी भगवंतांनी मला बुद्धी दिली तशा प्रकारे अर्थ मांडण्याचा मी आपल्यासमोर प्रयत्न केलेला आहे. वयापेक्षा जास्त, अनुभवापेक्षा कमी जर बोलून गेली असेल तर बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध. महाराजा तुम्ही सिद्ध झालेली चूक माझ्या बुद्धीची असू शकते. मनुष्य आहे शेवटी, मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, कुठं चुकू शकते. म्हणून तसं माझं बोलणं रफ येत नाही, कुणाचं मन दुखव म्हटलं तरी दुखवता येत नाही. पण कधी कधी जोशमध्ये मनुष्य असे शब्द बोलून जाते जे बसलेल्याला फार अवघड वाटतात. म्हणून कुणाला जर वाईट वाटलं असेल, माझी तशी काही मनशा नव्हती. म्हणून आपली बहीण, आपलंच लेकरू म्हणून मला इथं माफ करायचं आहे. झालेली कीर्तनरूपी सेवा माझ्या गुरुजी हरिभक्तपर्यंत पंजाब महाराज चालगणीकर तथा भाऊसाहेब यादव महाराज आळंद